आता आपण नेहमी बघतो म्हणजे पुस्तकं, त्यांचा उपयोग, भाषा. पण बऱ्याच वेळेला शिक्षकांची अशी तक्रार असते, की आमच्या मागे अहो खूप कामं असतात. तर आम्हाला पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम हेच संपता संपत नाही. तर आणखीन गोष्टीची पुस्तकं तुम्ही कुठे आमच्याकडनं वाचून घेतात. तर याच्यासाठी म्हणजे SCIT ने खूप खरं तर प्रयत्न केलेले आहेत. तर हे नेमके काय आहे? आणि अशा प्रकारचे कार्यक्रम शाळा-शाळात चालावे म्हणून तुमच्या काही योजना आहेत? धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार आणि सर्वप्रथम राष्ट्रीय वाचन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि संयोजकांचे सुरुवातीलाच आभार मानते. खूप छान हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि ज्या निमित्तानं तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळते आहे. अमृताताईंनी आता खूप छान आपल्याशी संवाद साधला आहे आणि गोष्टींविषयी आपण बोलत आहोत. गोष्टी आणि आनंददायी वाचन. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की खरं तर गोष्टी आपल्या सर्वांना खूप आवडतात, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना. नुकतं जे सेपियन्स जे पुस्तक आलेलं आहे हरारी यांचं, त्यांनी सुद्धा त्यात लिहिलं आहे की होमो सेपियनचं सर्वात महत्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते गोष्टी केंद्रात होते म्हणून ते पुढे गेले, असं तिथं नोंदवलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे की गोष्टी सगळ्यांना खूप आवडतात. म्हणजे इथं बसलेल्या सगळ्यांपैकी जर आपल्याला आपलं बालपण आठवलं आणि आपली मुलं जे झोपताना रात्री गोष्टीशिवाय कुणी लहान मुलं झोपली नाही, तर त्यामुळे आपण अगोदर गोष्टी ऐकल्या आणि नंतर आपल्या मुलांना ऐकवल्या किंवा ऐकवत आहोत, आजी आजोबा आई वडील सगळे. तर त्याच्यामुळे गोष्टी हा महत्वाचा भाग आहे. मॅडमनी मला विचारलेलं आहे की गोष्टींचं वाचन किंवा हे आवांत पुस्तकांचं वाचन शाळांमध्ये होण्यासाठी आम्ही भाषण स्तरावरून आम्ही काय प्रयत्न करत आहोत किंवा शिक्षकांना तसा वेळ मिळतो का, इतर जो काही सगळं आपला रुटीन सगळा अभ्यासक्रम आणि वेळेमध्ये जे सगळं पूर्ण करायचं आहे त्याच्यामध्ये या सगळ्याला वेळ कसा मिळतो किंवा त्यासाठी वेगळे काय प्रयत्न केले जातात. इथे खूप शिक्षक समोर आहेत. तर मला सांगायला हे आवडेल की महाराष्ट्राने याच्यामध्ये खूप काम केलं आहे. म्हणजे अगोदरपासून पण म्हणजे आनंददायी वाचन प्रकल्प असेल, प्रारंभिक भाषा विकास असेल, समजपूर्वक वाचन असेल आणि आता नुकतंच NEP 2020 मध्ये जे निपुण भारत अंतर्गत जो काही कार्यक्रम आला आहे त्याच्यामध्ये. तर हा सगळा आपला कार्यक्रम आहे. म्हणजे सातत्यानं आपल्याला याच्यावर काम करावं लागतं आहे की त्या त्या वर्गातल्या ज्या अपेक्षित क्षमता आहेत त्या क्षमता मुलांना प्राप्त व्हाव्यात. पायाभूत क्षमता, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याच्यावर काम करण्याची गरज तरीही आपल्याला जाणवत आहे. जी मी आता उल्लेख केला निपुण भारतचा की नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी, हे निपुण भारत हे आपल्याला माहिती की यालाच फक्त म्हणजे नाव वेगळं दिले FLN फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी याच्यावर सातत्यानं शासन काम करत आहे आणि शिक्षकच अर्थात त्याच्यामध्ये काम करतात. तर हा जो मुद्दा आहे की मुलांनी शाळेत अवांतर वाचावं याच्यासाठी जसं आता कोविडचा वारंवार आपण उल्लेख करत आहोत की कोविडमध्ये शाळा बंद होत्या आणि तरीही आमच्या शिक्षकांनी ह्याच्यामध्ये खूप चांगले प्रयत्न केले. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना कोविड वॉरियर्स, कोविड योद्धे म्हणायला हवं की या कालावधीमध्ये प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न केले गेले. तर त्याच्यामध्ये मला गोष्टींच्या शनिवारचा खूप प्रामुख्याने मला उल्लेख करावा असा वाटतो आहे, कारण याच्यामध्ये खूप चांगलं काम झालं म्हणजे खरोखरच. तर युनिसेफ आणि प्रथम बुक्स आणि SCIT यांच्या मदतीने प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही पुस्तक एक गोष्ट मुलांपर्यंत लिहून घेऊ आणि अंगणवाडीपासून ते वरच्या स्तरापर्यंतच्या मुलांपर्यंत आणि नॉट ओन्ली मराठी, उर्दू आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये आम्ही ही पुस्तकं मुलांपर्यंत घेऊन गेलो आणि याचा खूप फायदा झाला. कारण शाळा बंद होत्या, मुलांपर्यंत वेगळं साहित्य नव्हतं. आता पुन्हा प्रश्न पडला की तरीही प्रत्येकांपर्यंत ते अँड्रॉइड मोबाईल असेल, ते डिव्हाइसेस असतील, ते सगळ्यांकडेच नसतील हा तर मुद्दा होता. परंतु अक्षरशः काही गावांमध्ये लाऊडस्पीकरवर त्या गोष्टी वाचून दाखवल्या गेल्या. म्हणजे जेव्हा इच्छा असते तेव्हा काही ना काहीतरी मार्ग नक्कीच सुचतात आणि असं शिक्षकांनी आमचं केलं आणि ती जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीवर पुन्हा मुलांनी काही व्हिडिओज करणं, काही चित्र काढणं, ही म्हणजे नुसतंच गोष्ट ऐकून सोडून देणं असं नाही. तर त्याच्यावर पुढे काम मुलांनी, पालकांनी मुलांसोबत केलं, शिक्षकांनी मुलांसोबत केलं. म्हणजे 7,500 अंगणवाड्यांपर्यंत आणि प्राथमिक स्तरावरच्या जवळजवळ 25 लाख मुलांपर्यंत या गोष्टींच्या शनिवारच्या
माध्यमातून आम्ही पोहोचलो. आणि अर्थातच हे जे आहे ते आमच्या शिक्षकांचं आहे. आम्ही कितीही सांगितलं तरी शिक्षकांनी जर हे केलं नसतं आणि कोविडच्या कठीण कालावधीमध्ये हे सर्व झालं, हा खूप म्हणजे याचा मला खूप त्याचा आनंद आहे. त्याचबरोबर जसं आता गोष्टींचा शनिवार आहे, त्याचवेळी आम्ही मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका, मिस कॉलवर कहाणी सुरू, की ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही तर साध्या मोबाईलमधून पण तुम्ही मिस कॉल दिला तर तुम्ही गोष्ट ऐकू शकाल. हा पण एक उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने या कालावधीमध्ये झाला. त्याच्यानंतर आता सध्याही आम्ही युनिसेफ आणि प्रथम बुकच्या माध्यमातून गडचिरोली आणि नंदुरबार इथे वाचन विकास हा एक खूप चांगला उपक्रम सुरू आहे. तर त्याच्यामध्ये 2 तालुक्यांमध्ये या 5-5 पुस्तकांचा सेट दिला जातोय आणि शाळांमध्ये 100 पुस्तकं म्हणजे लायब्ररीसाठी दिली जातात. आणि आता लायब्ररीचा उल्लेख मॅडमने केला, तर आमच्याकडे ही समग्र शिक्षा अंतर्गत जे काही लायब्ररीसाठी अनुदान मिळतं, त्याच्यामधून आम्ही 82 पुस्तकांचा सेट प्रत्येक शाळेला दिलेला आहे. त्याच्यामध्ये एनसीईआरटी जी पुस्तकं आहेत, जी ग्रेडेड लेवल आहेत, म्हणजे प्रायमरी स्तरावर कोयल आहे, नंतर बुलबुल आहे, तर या पुस्तकांचं ट्रान्सलेशन करून ही पुस्तकं शाळांना दिली आहेत. जी शाळांमध्ये पुस्तकं नाही आहेत अशातला भाग नाहीये, म्हणजे शाळांमध्ये पुस्तकं आहेत. आणि त्याशिवाय जे वेगवेगळे एनजीओज आहेत ते शाळांपर्यंत असतात, त्यांच्याकडून असतात, ते सीएसआर मधून असतात, काही पालकांकडून घेतलेली असतात, अशी पुस्तकं असतात. प्रश्न आहे तो ऍक्च्युली मुलांनी ती पुस्तकं वाचावीत, ती कशी वाचावी, कधी वाचावी, वाचल्यानंतर त्याचं कशा पद्धतीने त्याच्यासोबत काम करावं, हा सगळा विचार शिक्षकांनी मुलांसोबत केला पाहिजे, पालकांसोबत केला पाहिजे. आणि त्यासाठी मग सातत्यानं जसं वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर हा साजरा करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये खूप उपक्रम शिक्षकांनी केले. काही वाचन कट्टा निर्माण केले, तिथे मुलांसोबत वेगवेगळ्या म्हणजे वाचन झोपडी असेल, वाचन कोपरा असेल, खूप वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मुलांनी वाचावं यासाठी सातत्याने प्रयोग होतो. नुकतंच आम्ही 100 डेज रीडिंग कॅम्पेन घेतलं, तर त्याच्यामध्ये पण खूप चांगले उपक्रम होते आणि सर्व शिक्षकांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं. जीवन शिक्षणचा एक अंक आम्ही त्याच्यावर केला आहे की 100 डेज मध्ये रीडिंग कॅम्पेन मध्ये काय काय शिक्षकांनी आणि मुलांनी केलं. आणि याच्यामध्ये जे काही ज्या गोष्टी दिल्या होत्या की प्रत्येक आठवड्याला तुम्ही काय करा, म्हणजे जसं आता आपण गोष्टींबद्दल बोलत आहे, तर मुलांनी पहिल्यांदा फॅमिलीपासून सुरुवात करू, कुटुंबापासून सुरुवात करू, की आपल्याच कुटुंबातली गोष्ट लिहायला सुरू करू. म्हणजे आपल्या कुटुंबातले जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या गोष्टी करूया, त्यांची चित्र काढूया, ती चित्र त्याच्यासोबत जोडा, असं त्यांना काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. त्यानंतर गुलातल्या गप्पा, की मुलांना घेऊन तुम्ही बोलात बसा शिक्षकांनी, आणि गोष्ट कोणतीच नाही, एका मुलापासून गोष्ट सुरू करायची, म्हणजे एक वाक्य त्यांनी बोलायचं, दुसऱ्याने पुढचं, तिसऱ्याने, असं करत करत ती गोष्ट त्यांचं तेच तयार करतात. म्हणजे कोणतीही रेडीमेड गोष्ट त्यांना सांगण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्याच बोलण्यातून एक गोष्ट तयार होते. अशा पद्धतीच्या गुलातल्या गप्पा असतील किंवा बेंड द एंड, जे गोष्टीचा शेवट तुम्ही आता कळवा, असं आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय करता येईल, म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्यातल्या ज्या काही विचारांना चालना देणं, चिकित्सक विचार, म्हणजे फक्त गोष्ट रेडीमेड आहे की ऐकणं, ही एक गोष्ट झाली, परंतु त्याला हे किंवा त्या गोष्टीतल्या पात्रांसोबत बोलणं, कॅरेक्टर मॅपिंग करणं, जे वेगवेगळे जे गोष्टीतले कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्सच्या बाबत त्यांनी बोलणं, किंवा त्याच्यामध्ये काही आपला बदल केली तर, किंवा तिथे मी असतो तर काय केलं असतं, अशा म्हणजे खूप गोष्टी आहेत की आपण त्यांना त्या पद्धतीने करायला सांगू शकतो. आणि या 100 डेज कॅम्पेन मध्ये प्री प्रायमरी टू 8वीच्या वर्गापर्यंत हे कॅम्पेन होतं. तशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. एके दिवशी मी ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड, डिअर असं त्याला टायटल दिलं होतं, की त्या ठराविक कालावधीमध्ये सगळं टाकून फक्त वाचत असं सांगितलं गेलं होतं. म्हणजे अशा खूप काही गोष्टी लोकांनी केल्या आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आणि फीडबॅक आम्हाला मिळाले राज्यस्तरावर, आणि म्हणून त्याचं एक आम्ही वेगळं मासिक म्हणजे जीवन शिक्षण मधून आम्ही काढलं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि शिक्षकांनाही आता मुलांसोबत वेगवेगळे प्रयोग करायला आवडत आहे. आणि जसं एसआयटीच्या संशोधन विभागाकडून नवोत्तम स्पर्धा घेतल्या जातात, तर याच्यामध्येही शिक्षक हे नोंदवत आहेत की आम्ही शिक्षकांना मुलांसोबत या वेगळ्या पद्धतीचं काम करून वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मुलांना सांगून मुलं कशी छान रमतायत. आणि आता आपल्याला माहिती आहे की अर्थातच मुलांच्या अनुभव विश्वाला रिलेट होतील अशा गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. म्हणजे आता आपण श्यामची आई, नारू तावणकरांचा मोठ्या असेल, बिपिन कुलवार असेल, हे सगळ्या गोष्टी वाचत आपण लहानाचे मोठे झालो. पण आता मे बी
मुलांना काय आवडतं, मुलांचं अनुभवविश्व काय आहे, त्यांना रिलेट काय होईल, या पद्धतीच्या गोष्टी सांगाव्या लागतील. आणि चित्रमय पुस्तकं म्हणजे फार काही कंटेंटपेक्षा, मजकुरापेक्षा चित्रांवरून मुलं खूप चांगल्या पद्धतीनं वाचायला लागतात. हाही विचार आता केला जातोय. ग्रेडेड लेवल रिडिंग बुक्स देण्याचा विचार आम्ही करत आहोत. स्टार्स आणि समग्र या 2 योजनांच्या अंतर्गत एससीआरटीच्या भाषा विभागामार्फत अनेक कार्यपुस्तिका, कृतीपुस्तिका, जसं की आता माझ्या सोबत आणलंय की विद्याप्रवेश नावाच्या ज्या शिक्षक मार्गदर्शिका आणि पुस्तिका ह्या आता पहिलीला पहिले 3 महिने ज्या आम्ही देणार आहोत, तर त्याच्यामध्येही अधिकाधिक कृतीच आहे की मुलं पहिल्यांदा खूप कृती करतील आणि मग म्हणजे वाचनपूर्व तयारी जी आहे की मौखिक भाषा विकास सुरुवातीला मुलांचा झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये गोष्टी, बडबड गीतं, खूप काही गोष्टी मुलं करतील आणि त्यानंतर मग मुले हळूहळू वाचायला आणि लिहायला लागतात. आणि एकदा वाचायला लागली की मग इतर विषयातलं हे खूप काही वाचू शकतात. म्हणून वाचन हे खूप महत्वाचं आहे आणि यासाठी शासकीय स्तरावरून शिक्षकांनी खूप काही गोष्टी कराव्यात. यासाठी वारंवार सांगितलं जातं पाठ्यपुस्तक हे फक्त एक साधन आहे, त्याच्यावर 100% डिपेंड नाही राहायचं आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या बियॉन्ड द टेक्स्टबुक काय काय केलं पाहिजे शिक्षकांनी आणि मुलांनी याचं सातत्यानं प्रशिक्षण सुरू असतं. आणि त्याचबरोबर जसं आता मी युनिसेफचा उल्लेख केला, प्रथम बुकचा केला, स्टोरी रिव्हर, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यानंतर रूम टू रीड आहे, डोरस्टेप आहे, यांचे पण ग्रेडेड लेवल रीडिंग बुक्स आहेत. तर या सगळ्यांचा आम्ही विचार करत आहोत आणि या पद्धतीची पुस्तकं जर मुलांना दिली तर मुलं खूप चांगल्या पद्धतीने वाचायला लागतील आणि वाचनाचा जो आनंद आहे हा आनंद गोष्टींच्या रूपाने मुलांना मिळायला खरंच खूप मदत होते. आणि म्हणून त्या पद्धतीचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत आणि अर्थातच त्याला तुम्हा सर्वांच्या या सगळ्या प्रयत्नांची खूप महत्वाची आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल 2-3 गोष्टी आल्या माझ्या मनामध्ये की पाठ्यपुस्तक ही एकच खरं म्हणजे अशी गोष्ट आहे की जवळजवळ सगळ्या मुलांपर्यंत सहज विचार करून त्याची वैविध्यता आणि एक त्याच्यामधली सुसूत्रता कशी वाढवता येईल आणि ती जास्ती अर्थपूर्ण बनवता येईल. तर त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकामध्ये चांगलं वाचनाच्या संध्या मुलांपर्यंत पोहोचणं हा एक इन इटसेल्फ महत्वाचा भाग वाटतो. पण कुठलं पण कौशल्य आपण जेव्हा शिकतो आणि कसं शिकतो ह्याच्याबद्दल आपण विचार केला तर ते त्याच्यासाठी किती आपल्याला एक रुची निर्माण करता आलेली आहे, म्हणजे मोटिवेशन किंवा प्रेरणा मुलांना कुठून मिळते ते शिकण्यासाठीची, हा एक महत्वाचा भाग दिसतो. आणि काही गोष्टींमध्ये ते उत्स्फूर्तपणे मुलांना काही गोष्टींमध्ये रस असतो, काही मध्ये आपण तो हळूहळू त्यांच्याकडे घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग ते करत असताना तुम्हाला संधी किंवा वाव किती पद्धतीचे मिळतात, कुठलं पण एक कौशल्य आहे ते शिकण्यासाठी आणि ते आणखी जास्ती त्याच्यामध्ये आपला कौशल्य त्याचं वाढवण्यासाठी. तर त्या तिन्ही गोष्टींच्या दृष्टीने म्हणजे मुलांना वाचनामध्ये रस निर्माण होण्यासाठी, त्याच्यासाठी सराव होण्यासाठी आणि त्याच्यासाठी संधी मिळण्यासाठी, या तिन्ही गोष्टींमध्ये जर चांगली गोष्टीची पुस्तकं ज्याच्यामध्ये मुलांना परत परत वाचावंसं वाटेल, जे बरेचदा आता तरी ज्या प्रकारची पाठ्यपुस्तकं आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये क्वचित असं होतं की पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटेल. त्यामुळे तो पाठ्यपुस्तकाचा एक भूमिका आहे आणि ती म्हणजे ती काही न करता, पण बरेचदा जी पुस्तकं मुलांना आवडतात ती त्यांना खूप वेळा तेच पुस्तक वाचायचं असतं. ते का असतं? कारण त्याच्यात काहीतरी मुलांना ओढवून आतमध्ये घेण्याची आणि परत वाचताना काहीतरी नवीन चित्रामध्ये असेल किंवा गोष्टीमध्ये असेल किंवा गोष्टीचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध असेल, असे बरेच पदर हळूहळू उलगडू शकतात. चांगल्या गोष्टीमध्ये ते त्या प्रकारचं एक म्हणूया ताकद असते. आणि त्या प्रकारची ताकद बरेचदा साहित्यिक त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण किती व्हॅल्यू आहे. आणि त्या दृष्टीने बघितलं तर मला 2 गोष्टी म्हणायच्या होत्या की सुरुवाती वाचनामध्ये मुलं स्वतः वाचू शकतील असं काही वाचनासाठीच हे पाहिजे मुलांच्या हातामध्ये की ज्याच्यामध्ये त्याची काठिण्य पातळी आहे ती खूप अवघड नाहीये आणि मुलांना स्वतः हे पुस्तक
वाचू शकले ह्याचा एक आनंद मिळाला पाहिजे. परंतु त्याच्या बरोबरीने मुलांची वाचनाची जी क्षमता आहे ती एका पातळीवरती आहे आणि ती हळूहळू वाढत जाते. परंतु मुलांचे प्रश्न आणि त्यांची विचार करण्याची क्षमता आणि त्यांची आकलन क्षमता ही बरेचदा त्याच्या बरीच पुढे असते आणि त्यामुळे मुलांना वाचून दाखवण्यासाठी खूप जास्ती कॉम्प्लेक्स टेक्स्ट आपण वापरू शकतो आणि ते पण खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सोपं किंवा थोडंसं डिकोड करण्याच्या दृष्टीने सुकर असं टेक्स्ट पण आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचंय आणि ज्याच्यामध्ये खूप जास्ती शक्यता आहेत, साहित्यिक खूप शक्यता आहेत आणि त्याची बरेच पदर उलगडून दाखवण्याची शक्यता आहेत अशा प्रकारचं जे मटेरियल आहे ते पण मुलांपर्यंत शिक्षक पोहोचवू शकतात आणि ते दोन्ही जर एका समृद्ध पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचत गेलं तर त्यातनं एक वेगळ्या प्रकारचं विश्व उघडताना दिसतं आणि त्याच्यातले काही गोष्टी म्हणजे हे आता हा सगळा जो इथे शिक्षक आणि खूप जवळून भाषा शिक्षणाबद्दल तुम्ही सगळेजण विचार करणारे आहात त्यामुळे मी म्हणते त्याच्यात फार काहीच त्याच्यात नवीन नसेल. त्यामुळे मला असं वाटलं की आम्ही टाटा ट्रस्टमध्ये जे काम वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये करतोय आणि गेल्या 2 वर्षामध्ये काही गोष्टी मुख्य त्या इमेजेसच्या थ्रू काही तुमच्यापर्यंत मी पोचवीन कारण त्यातनं थोडं जास्त त्याच्यामध्ये टाटा ट्रस्ट वेगवेगळ्या 7-8 राज्यांमध्ये आणि बऱ्याचशा जे आपण ऍस्पिरेशनल असे म्हणतो अशा जिल्ह्यांमध्ये आमचं काम चालतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा गेल्या 2 वर्षामध्ये शाळाही बंद होत्या किंवा कमी वेळ चालू होत्या आणि त्यावेळी समुदायामध्ये आणि मग जेव्हा शाळा उघडल्या तेव्हा शाळेमध्ये कशा पद्धतीने मुलांपर्यंत वाचनाच्या विविध संध्या पोहोचवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लायब्ररी सारखं जे काम तिथे पुस्तकालयांचं चालवलं गेलं त्याच्यामध्ये हातामध्ये मुलांच्या असलेलं वाचनाचं साहित्य हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो त्याच्याबद्दल आपण थोडंसं त्याच्याबद्दल बोलू पण त्या बरोबरीने आणखी काय काय मुद्दे आहेत की जे तेवढेच महत्वाचे आहेत ते थोडंसं ह्याच्यामधनं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पुढे जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे एकतर आहे की जर चांगलं वाचन साहित्य आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकलो तर खरं म्हणजे चांगलं पुस्तक आणि काही वेळा उपलब्ध इव्हन असलेलं एक काय मार्गदर्शन करणारा शिक्षक असेल किंवा फॅसिलिटेटर असेल तर या दोनच खरं म्हणजे गोष्टी एका मिनिंगफुल काय रिडिंग एक्सपिरियन्स किंवा वाचनाचं एक अनुभूती मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरं म्हणजे गरजेचे आहेत हे आम्हाला किती जाणवलं गेल्या 2 वर्षात. विशेषतः विविध सगळे प्रश्न समोर येत होते आणि तेव्हा ज्या अशा अवघड भागामध्ये काम करणाऱ्या आमच्या टीम्स होत्या त्याच्यामध्ये हे चित्र आम्हाला दिसलं की मुळात आम्ही शाळेमध्ये पुस्तकालय स्थापन केली होती आणि ती कशी जागा इन्व्हायटिंग आणि मुलांसाठी असावी याच्यावर प्रयत्न केला होता. पण जेव्हा अगदी असे प्रश्न समोर येतात तेव्हा बेअर मिनिमम काय गोष्टी पाहिजे ते मिनिंगफुल एक्सपिरियन्स मुलांपर्यंत पोहोचण्यामध्ये तर त्याच्यात चांगलं मटेरियल आणि एक फॅसिलिटेटर हे असेल तर मग लिटरली तुम्ही कुठेही त्या प्रकारचं एक अनुभव मुलांसाठी निर्माण करू शकता ह्याचं आम्हाला विशेष जाणीव झाली. त्यामुळे बऱ्यापैकी ठिकाणी उघड्यावर तिथे जशी जागा मिळेल तिथे मुलांना एका ठराविक वेळी बोलवण्यात आलं आणि असं जाणवलं की त्यांना खूप काही मागे लागून तिथे आणण्यासाठी पण प्रयत्न करावे लागत नाहीयेत कारण त्या प्रकारचा एक माहोल तयार झाला आणि तिथे त्यांना शिकण्यासाठीचं साहित्य त्या प्रकारचं असेल आणि कोणीतरी मार्गदर्शन करणारी व्यक्ती असली तर मुलं अगदी आवर्जून त्याच्यावर तुटून पडायला तिथे येत होती असं आम्हाला विशेष करून जाणवलं. पुढे आणि याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या आम्हाला जाणवलेल्या आहेत आणि त्या आम्ही आणखी प्रकर्षाने काही गोष्टी दिसल्या तर त्याच्यातले काही बिंदू मी तिथे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे की मुलांना बरेचदा हे आपल्या मनामध्ये असतं की आता ही मुलगी
आहे, बहराईच मधला आहे हा फोटो. कदाचित तिला काय फॉर्मल अर्थाने ती पूर्ण स्वतः वाचू शकत असेल, कदाचित नसेल, मला माहित नाही. पण मुलांना काय वाचावंसं वाटतंय ते त्यांना ठरवण्याचं एक स्वातंत्र्य देणं हे किती महत्वाचं आहे. ते बरेचदा आमच्या लक्षात येत होतं की प्रत्येक मुलाला शिक्षकांनी ठरवून की अच्छा तुझी वाचनाची पातळी ही आहे, त्यामुळे हीच पुस्तकं तुला दिली जातील, दुसऱ्याला दुसरं दिलं जाईल, असं न करता मुलांना स्वतः मोकळेपणाने पुस्तकं ब्राउज करण्याला स्वातंत्र्य असणं आणि त्यांनी ठरवणं त्यांना काय वाटतंय. आणि एका बाजूने तुम्ही त्यांना रीड अलाउड आणि अशा ह्याच्यातनं मुलांना त्या पुस्तकांमध्ये आतमध्ये काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचे पण जर अनेक असे अपॉर्च्युनिटीज असल्या तर त्यातनं एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण होतं आणि बरेचदा मूल स्वतः जे पुस्तक निवडतं त्याच्याबद्दल एक जास्ती त्याच्याबद्दलची एक ओनरशिप असते की मी हे स्वतः निवडले आणि मला ते पुस्तक वाचायचं. त्यामुळे काही ज्या छोट्या वाटतात बरेचदा गोष्टी, पण त्या पण कशा महत्वाच्या आहेत त्या आम्हाला जाणवल्या. दुसरी अशी गोष्ट आहे की जेव्हा विशेषतः ग्रामीण भागामध्ये मुलांना आपण वाचन कौशल्य त्यांच्यामध्ये आपण घडवू इच्छितो आणि त्याच्यामध्ये मुलांना सेन्स ऑफ पर्पज की का वाचायचंय हे शाळेमध्ये एक असतं की बाबा मला करावं लागतंय आणि परीक्षे आणि आशाशी जोडलेलं आहे. परंतु बरेचदा त्या जो परिवेश आहे त्याच्यामध्ये या प्रकारच्या किती मुलांना संध्या मिळत आहेत आणि ज्या प्रकारचं एका मध्यमवर्गीय घरामध्ये साक्षरता खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरणारी लोक आपल्या आजूबाजूला असतात जी ग्रामीण भागामध्ये नसतात. आणि त्यामुळे हे महत्वाचं पण होतं, परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये शाळा बंद असताना काम पण सगळं समुदायामध्ये चालू असताना हे प्रकर्षाने जाणवलं की या प्रकारचं जर ऍक्सेस आपण निर्माण करू शकलो तर एक वेगळ्या प्रकारचा रिस्पॉन्स हा आया असतील, वयस्कर असतील, अगदी छोटी मुलं असतील आणि त्याच्यामध्ये चित्रांमध्ये बरेचदा पहिलं जे म्हणजे गोष्टीच्या पुस्तकांमधलं मुख्य आकर्षित करणारी गोष्ट मुलांना ही चित्र असते बरेचदा आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ते त्यातल्या लिखित भागाकडे येत असतात. आणि त्याचं काय महत्व आहे जेव्हा मुलं आपल्या पण आजूबाजूची बाकी जे घरामधली लोक आहेत ते या पद्धतीने पुस्तकांशी जोडलेली जात असताना तो एक मोटिवेटिंग फॅक्टर कसा तयार होऊ शकला ते आम्हाला बघता आलं. शाळा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा मुळातल्या बऱ्याचसं काम जे होतं ते शाळेतलीच पुस्तकालय उभी करण्याच्या दृष्टीनेच केलेला होता प्रयत्न. त्यामुळे जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा तिथेही काम चालूच होतं. त्याच्यामध्ये मला हा एक मुद्दा इथे हायलाइट करायचा होता की शिक्षक असेल किंवा समुदायामध्ये काम करणारा फॅसिलिटेटर असेल, प्राथमिक शाळांमध्ये बहुतेक ठिकाणी काय आपल्याकडे लायब्रेरियन असे वेगळी अपॉइंटमेंट नसते, पण जर 8वी पर्यंत किंवा मोठ्या शाळा असतील तर तो लायब्रेरियन असू शकतो. एक मिनिट मागे तर त्याच्यामध्ये तिथे जे आहेत शिक्षक जे मुलांना एक गोष्ट वाचून दाखवत आहेत आणि त्यामुळे जो एक अनुभव निर्माण करण्याची एक ताकद जी आहे त्याच्यामुळे मुलांना स्वतः स्वातंत्र्य जसं पाहिजे स्वतः पुस्तकं एक्सप्लोर करण्याचं आणि स्वतः वाचण्याचं, तसंच एक फॅसिलिटेटेड एक्सपिरियन्स ज्यांनी एका नीट प्रशिक्षित व्यक्तीनी मुलांपर्यंत जर आपण पोहोचवू शकलो तर त्यांनी खूप साऱ्या शक्यता निर्माण होतात. आणि आम्ही आधी पॅन्डेमिकच्या आधी ज्या रिजन्स मध्ये या प्रकारचं काम केलेलं होतं आणि एक प्रशिक्षित एक कॅडर होती, तिथे आम्हाला जाणवलं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने होते ते जे काही कन्स्ट्रेंट्स होते त्याच्यामध्ये उत्तर शोधण्याचं कसं या सगळ्या ट्रेन कॅडरनी प्रयत्न केला. पुढे जाऊ शकता. हे ब्राउझिंग रिलेटेड आहे आणि ठीक आहे नवीन जोडण्याचं नाही. तर हा जो मुद्दा आहे की क्युरेटेड चांगलं मटेरियल आणि मुलांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये असणं हे तर अत्यंत महत्वाचं आहे. परंतु त्याच्या बरोबरीने हे काही जे मुद्दे समोर दिसले त्याचं पण
महत्व आहे. शेवटचा भाग हा की बरेचदा आता या समज हे युपी मधलं चित्र आहे. आता या ईस्टर्न युपी मध्ये जी बोललेली हिंदी आहे ती वेगळी आहे. त्यामध्ये आणखी पुस्तकं उपलब्ध होणं आणखी एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज आहे त्याच्यामध्ये. पण मग तिथे मौखिक पद्धतीने मुलांच्या भाषेशी जोडून तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यासाठी संधी निर्माण करू शकता आणि त्यामुळे वाचतायत मुलं त्याच्यातला अर्थग्रहण किती पद्धतीने मुलं करू शकतात, तर त्याच्यासाठी अजून बरंच काम होण्याची गरज आहे. त्याच्यामुळे रिजनल ज्याला डायलेक्ट म्हणू किंवा डायलेक्ट म्हणणंही बरोबर नाहीये, पण ज्या मुलं खरोखरी त्यांची जी मातृभाषा आहे ती बरेचदा तिथल्या फॉर्मल रिजनल शाळेच्या इन्स्ट्रक्शनल भाषेपेक्षा वेगळी असते बरेचदा. आणि त्याच्यामुळे कशा प्रकारचे आपण त्याच्यामध्ये सेतू निर्माण करू शकतो की जी मुलं घरी बोलतात आणि ज्याच्यावर त्यांचं खरं प्रभुत्व आहे अशा भाषेमधनं त्यांना जी भाषा शिकायची आहे त्या पर्यंत आपण मुलांना कशा पद्धतीने पोहोचवू शकतो. तर त्याच्यामुळे तो एक अजून इश्यू चॅलेंजचा मला दिसतो. दुसरी एक गोष्ट आम्हाला काही काही ठिकाणी दिसली आणि हे झारखंड मधलं आहे फोटो की बरेचदा गावामध्ये सुद्धा की जिथे काही खाजगी शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, तिथे काही वेळा या प्रकारचं एक की ती मुलं एकमेकांमध्ये फारशी एकत्र मिसळत नाही. आणि जेव्हा शाळा दोन्ही प्रकारच्या बंद होत्या तेव्हा या प्रकारच्या समुदायामध्ये चालणाऱ्या जी पुस्तकालय होती ती अशी एक इन अ वे स्पेस बनली की जिथे सगळी मुलं एकत्र यायला लागली. सुरुवातीला ते खूप नैसर्गिक पद्धतीने नाही घडलं, परंतु जेव्हा एक तसं त्या पद्धतीचं एक रुटीन बनलं की रोज 2 तास मुलं पुस्तकं वाचण्यासाठी किंवा काही ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी एकत्र येतात, तर तेव्हा खाजगी शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये वेगवेगळ्या वयामधली मुलं एकत्र येण्याचं एक अपॉर्च्युनिटी तिथे दिसली आम्हाला. हे काही त्याला आणखी मला म्हणायचं काही नाहीये. त्याच्यात फोटोज होपफुली सांगतील त्याच्यामध्ये की मुलांना शिकण्याची ही आत्म एक उर्मी असते. त्याला काय प्रकारची संधी आपण देऊ शकतो आणि कसं आपण सस्टेन करू शकतो, तर त्याच्यामध्ये मग त्याला एक स्वतःचीच ऊर्जा घेऊन या गोष्टी पुढे जाताना आम्हाला दिसल्या की बऱ्याच ठिकाणी काहीतरी थोडी इन्स्ट्रक्टर आहे, शिक्षक आहे, ते सगळं ऑर्गनाईज करतायत. इव्हन त्याची बरेचदा गरज दिसली नाही, कारण मुलं त्याच्यामध्ये जी रमलेली आहेत त्या पद्धतीने तुम्हाला दिसते ते त्यात सगळ्या शक्यता दिसल्या. किंवा अशा काही काही इनोव्हेशन्स पण होताना दिसले की जे थोडी दूर पाडे होते तिथे मोटरसायकलवरती घेऊन पुस्तकं जाणारी आमचे फॅसिलिटेटर्स किंवा या प्रकारचे शेल्फ बनवण्यात आलं की जिथे कुणी तिथे नसतं, परंतु तिथे पुस्तकं आहेत आणि आपण पुस्तक वाचायचं, आपलं झालं की परत ठेवायचं. आणि ही पण अगदी म्हणजे बहराईच, श्रावस्ती, खुंटी अशा सगळे राज्य जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये असं काहीतरी फार तिथे साक्षरतेला धरून वातावरण आहे अशातला काहीच भाग नव्हता, परंतु त्याची फारशी गरज नाहीये जर एक बेसिक गोष्टींकडे आपण लक्ष दिला. मुलांनी काही काही ठिकाणी जी मुलं लायब्ररी कमिटीमध्ये होती त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या घरामध्ये लायब्ररी या काळामध्ये चालवण्यासाठी पुढाकार घेतला किंवा स्कूल मॅनेजमेंट कमिटी मधल्या पालकांनी पुढाकार घेतला. तर त्याच्यामुळे पुढे जाऊया. या सगळ्या पुस्तकं असतील किंवा शिक्षकांचं प्रशिक्षण असेल किंवा जे काही आपण करतोय त्याच्या सगळ्यात जो मुख्य केंद्रबिंदू जो आहे तो वाचणार मूल. आणि ते जर केंद्रबिंदू बंद आणि त्याला काय म्हणूया आपण सपोर्ट करणाऱ्या सगळ्या या गोष्टींवर आपण जर लक्ष दिलं तर मग एक वेगळ्या प्रकारची जादू मुलं आणि त्यांचा वाचनाचा जो पूर्ण अनुभव आहे त्याच्यामध्ये घडू शकतो हे आम्हाला आवर्जून जाणवलं. आता शेवटची आहे स्लाइड. तर त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं वाचनासाठीच सामग्री म्हणून पुस्तकं म्हणा हे अत्यंत महत्वाचं आहे. तेवढंच महत्वाचं तो ट्रेन फॅसिलिटेटर किंवा लायब्रेरियन
त्यामुळे त्याला लायब्ररी एज्युकेटर म्हणतो, की ते कोणी पण असू शकतं, शिक्षक असू शकतो, लायब्ररियन असू शकतो, समुदायामध्ये मुलांबरोबर काम करणारे स्वयंसेवी संघटनेमध्ये कोणी असू शकतात. एक मिनिट मागे. या सगळ्यामध्ये मुलांबरोबर पुस्तक आणि जो ट्रेंड व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये मिळून काय प्रकारचा एक अनुभव आपण निर्माण करू शकतोय, काय प्रकारची एक इंटरॅक्शन निर्माण करू शकतोय, ज्याच्यामधनं मुलांना अजून वाचण्याबद्दल जे पुस्तकामध्ये जे बघतायत आणि ते त्यांच्या ऍक्च्युली आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी असतील किंवा त्यांनी कधीच अनुभव न केलेल्या गोष्टी जे पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतं, यातल्या ज्या सगळ्या शक्यता आहेत त्या उघडण्यासाठी किती आपण लक्ष देतोय हे पण अत्यंत महत्वाचं आहे. आणि एक खुला माहोल की जिथे मुलांना एक्सप्लोर करायला, प्रश्न विचारायला, चुका करायला, त्यातनं शिकायला संधी देता येणं, त्या प्रकारचं एक वातावरण निर्मिती करणं. आणि हे सगळं करत असताना जो वाचणारा मूल आहे त्याच्यावरती सतत जर आपण लक्ष दिलं तर आय थिंक कुठल्या पण कन्स्ट्रेन्स मध्ये लिमिटेड असतील रिसोर्सेस तरी सुद्धा एक अत्यंत जिवंत वाचनाचा अनुभव आपण मुलांपर्यंत पोचवू शकतो. एवढंच म्हणायचं. शेवटची थँक्यू. युनिसेफच्या रेश्मा अगरवाल येणार होत्या पण त्या मुंबईतून येऊ शकल्या नाही. आता डॉक्टर आपटे यांनी जो उल्लेख केला की गडचिरोली आणि नंदुरबार या मागास जिल्ह्यांमध्ये काही पुस्तकं आम्ही पोहोचवली होती आणि त्या संबंधी आणि इतर काही युनिसेफच्या थ्रू जे चालतं तर एक 5 मिनिटांचा त्यांनी तो व्हिडिओ पाठवलेला आहे तर आपण तो बघूया. रेश्मा सबको नमस्कार और बहुत बहुत बधाई प्रथम बुक्स को आज के अवसर में नेशनल रीडिंग डे है और प्रथम बुक्स 30 नए किताबें लॉन्च कर रही है कि मराठी में जो अर्ली लर्निंग और फाउंडेशनल लिटरेसी बच्चों को सिखाएगी एंड ये बहुत ही इम्पोर्टेंट एक अवसर है क्योंकि बहुत अच्छी किताबें बच्चों के लिए बहुत कम है और अपनी नेशनल एजुकेशन पॉलिसी जो है वो कहता है कि हर बच्चा को लिखना पढ़ना आना चाहिए, तो उसमें किताबों का बहुत ही महत्वपूर्ण रोल है और अच्छे किताबों का भी है. तो आप सब यहाँ पर जो मौजूद हैं टीचर्स, ऑथर्स, मेनी थैंक्स टू यू कि आप लोग की वजह से ये काम हो पाया और जो टीचर्स अभी इस काम को आगे लेके जाएंगे बच्चों को सिखाने में. मैं एक एक्सपीरियंस शेयर करना चाहूँगी. क्यों मैं बोल रही हूँ कि बहुत ही ज़रूरी है. पैंडेमिक के समय में यूनिसेफ ने एक सर्वे किया था और उससे हमें पता चला कि जो भी हम इतने सारे एफर्ट्स कर रहे थे कि बच्चों के पास कुछ लर्निंग मटीरियल पहुँचे, फिर भी 36% बच्चों के पास लर्निंग मटीरियल नहीं पहुँच पाया, कुछ भी नहीं पहुँच पाया. ये हमारे सर्वे में कहा. उसी समय प्रथम बुक्स के साथ यूनिसेफ ने पार्टनरशिप किया और हम बोले कि और कुछ नहीं पहुंचे मगर एटलीस्ट अच्छी किताबें बच्चों के पास पहुंचना चाहिए. प्रथम बुक के पास बहुत सारी अच्छी किताबें हैं जो बहुत अच्छे से इलस्ट्रेटेड भी हैं, जिसके वजह से एक बच्चों को पढ़ने की तरफ, किताबों की तरफ एक रुचि बनता है. वो बहुत ही जरूरी है जिसको हम बोलते हैं जॉयफुल रीडिंग. इट कैन बी शुरू कर सकते हैं पिक्चर बुक से जिससे एक अट्रैक्शन आता है बुक्स की तरफ. वहाँ से हम शुरू करते हैं, फिर वर्ड रेकग्निशन, फिर हम सेंटेंसेस, ये बहुत पूरा जो प्रोसेस है जिससे हम रीडिंग सीखते हैं बहुत ही महत्वपूर्ण है. बिकॉज हमको पता है, आप सब टीचर्स हैं ऑडियंस में, कि जब हम पढ़ना सीख जाते हैं तो हम लर्निंग हमारे लिए बहुत आसान हो जाती है. तो ये बहुत ही इम्पोर्टेंट फाउंडेशनल स्किल है जो हम सब मिलकर अब बहुत ही अच्छी तरह आगे लेके जा सकते हैं. हमारे जो बहुत एस्टीम पैनलिस्ट्स हैं यहाँ पर, आरती मैडम, मंजरी मैम, अमृता मैम, ऑल ऑफ देम भी बहुत ज़्यादा एफर्ट्स कर रहे हैं इसी डायरेक्शन. तो मैं बताना चाह रही थी आपको कि जो हमें
ये जब हमको पता चला कि सब बच्चों के पास नहीं पहुंच पा रहा, तो एक रीडिंग कैंपेन हमने ऑर्गेनाइज किया SCRT के साथ और प्रथम बुक्स के साथ, जिससे हर सैटरडे को बच्चों के पास किताबें पहुंचती थी, इंटरेस्टिंग स्टोरीज, जॉयफुल स्टोरीज, जिससे बच्चों को एक अट्रैक्शन था कि हर सैटरडे हमारे पास कुछ अच्छी आएगी। ये गोष्ठी से शनिवार नाम दिया था इस कैंपेन का। एंड इसकी बहुत अच्छी अचीवमेंट हुई 2-3 तरह से। एक तो हम 2.5 मिलियन बच्चों को रीच कर पाए। दूसरी बात कि जो लैंग्वेजेस हम इसको उर्दू, मराठी और इंग्लिश में कर पाए थे, बट बहुत इंटरेस्टिंगली गुजराती मीडियम के टीचर्स हमारे पास आए कि हमको भी इस कैंपेन में पार्टिसिपेट करना है। हिंदी मीडियम टीचर्स के हमारे पास आए कि हमको भी करना है। एंड लकीली प्रथम बुक्स के पास मटीरियल्स थे और भाषा में, तो हम उनको इंक्लूड कर पाए पूरे कैंपेन में और बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला डिस्ट्रिक्ट से भी। और ना कि खाली बच्चे इसको एंजॉय किए, तो टीचर्स का भी हमारे पास फीडबैक आया कि वो भी एक कैंपेन की किताबों से बहुत रुचि लेके पढ़ रहे थे और वापस किताबों से और कहानियों से जुड़ रहे थे। बहुत जगह हमने ये भी पाया कि टीचर्स इनोवेटिवली बच्चों के पास किताबें पहुंचा रहे थे, स्टोरीज पहुंचा रहे थे। वो मॉस्क के लाउड स्पीकर यूज कर रहे थे, टेम्पल की जगह पे बैठ के कहानियां पढ़ रहे थे, अपने खुद के लाउड स्पीकर, सॉरी नॉट लाउड स्पीकर, वो जो अपने यूज करते हैं हम, तो बच्चों के पास अलग अलग तरीके से स्टोरीज पहुंच रही थी। इसके अलावा हमने देखा कि टीचर्स भी इनोवेट कर रहे थे और भी तरीके से, किसी तरह से सिलेबस के साथ जोड़ रहे थे चीज़ों को, कभी कोई लाइफ एक्सपीरियंस के साथ जोड़ रहे थे। और सबसे इम्पोर्टेंट एक और चीज़ जो हुआ कि बहुत जगह स्कूल्स के लाइब्रेरीज टीचर्स खोलने लग गए, क्योंकि उन्होंने रियलाइज किया है कि तो हमने सोचा ही नहीं था कि हम लाइब्रेरीज में भी हमारी किताबें ले रहे हैं, हम बच्चों को बुला सकते हैं लाइब्रेरीज में और उनको ये किताबों को यूज करने के लिए हम दे सकते हैं। फिर हमने एक और जो चीज पाई वो ये कि नंदुरबार और गढ़चिरौली जैसे डिस्ट्रिक्ट्स में कुछ ऐसे एरियाज थे जहाँ पर इंटरनेट कनेक्टिविटी नहीं था और बच्चे एकदम वंचित रह रहे थे ये प्रोग्राम से, क्योंकि किसी भी तरह से टीचर्स और बच्चों के पास किताबें नहीं पहुंच रही थी। वहाँ पर भी हमको कुछ इनोवेशंस मिले जहाँ टीचर्स ने प्रिंट आउट किया बुक्स का, साइकिल्स पे लगाए और विलेज में किताबें लेके गए। पर फिर भी हमने सोचा कि किसी और तरीके से भी हमको बच्चों के पास किताबें पहुंचानी चाहिए, तो हमने अगेन प्रथम बुक्स के साथ एक और इंटरवेंशन डिजाइन किया जिसमें हम बुक पैक्स बनाए बच्चों के लिए। और हम बोले कि हर बच्चे के घर जो क्लास 1 और 2 के बच्चे हैं, क्योंकि ये सबसे ज्यादा इम्पैक्टेड थे कोविड की वजह से और स्कूल क्लोजर्स की वजह से, ये किताबें बच्चों के पास पहुंचना चाहिए। और वॉलंटियर्स और टीचर्स मिलजुल के बच्चों के साथ इससे काम करें। लोकल लैंग्वेजेस में भी हमने ट्रांसलेट करवाया, टीचर ने रिकॉर्डिंग्स करें लोकल लैंग्वेजेस में, क्योंकि यहाँ पर ट्राइबल एरियाज में उसकी जरूरत थी। इसके वजह से बहुत बच्चों को फायदा हुआ और टीचर्स भी क्लासरूम में देखे ये एक्टिविटीज जब स्कूल्स खुले, दे कंटिन्यू की किताबों को हम यूज करें और इसकी बच्चे फायदा उठा पाए। तो बहुत जॉयफुल क्लासेस बनने लगे हैं। इसके अलावा लाइब्रेरीज हमने सप्लाई किया कुछ स्कूलों में, गढ़चिरौली और नंदुरबार में, तो उससे 60,000 करीब बच्चे फायदा लेंगे अभी और 1,200 स्कूल्स में ये लाइब्रेरीज पहुंच गए। तो ये अलग अलग जो इंटरवेंशंस है ये बहुत ही इम्पोर्टेंट है और आई एम ग्लैड आज हम सेलिब्रेट कर रहे हैं नेशनल रीडिंग डे, बिकॉज इस तरह की हमको अक्सर बार बार ढूंढनी पड़ेगी जिससे हम रीडिंग की इम्पोर्टेंस सामने ला सकें। आई थिंक बहुत और एक्सपीरियंसेस और जो स्पीकर्स हैं वो भी शेयर करेंगे, बट आई एम वेरी वेरी हैप्पी कि ये आज लॉन्च हो रही है किताबें। एंड थैंक यू प्रथम बुक्स फॉर बीइंग आवर पार्टनर एंड SCRT एज वेल, जो ये इनिशिएटिव में पूरा साथ दी है। और हम चाह रहे हैं कि आगे ये किताबों से हर बच्चा महाराष्ट्र में बहुत अच्छे से पढ़ना सीखे और किताबों को एंजॉय कर सके। थैंक यू।
पुढच्या सत्राची सूत्र मी शिल्पाकडे देईन. शिल्पा. प्रसार माध्यमांचा आणि समाज माध्यमांचा जमाना BTS हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे, बिहाइंड द सीन्स. ही पुस्तकं इथे या कलाघरात आम्ही सगळेजण निर्माण होताना बघत होतो आणि त्याला बांधणी त्याची करत असताना संध्याताईंना आणि माधुरीताईंना जवळून बघता आलं. माझ्याबद्दल पर्सनली सांगायचं तर चित्र बघतात कशी मला रंगच पहिल्यांदा दिसायला लागले या सत्रांमध्ये मी सामील झाल्यानंतर. इलस्ट्रेशन चं विश्व पहिल्यांदा उघडलं दालन. मला रेषा दिसतात कारण मी डान्सर आहे, त्याच्यामुळे मला रेषा सहज दिसतात, पण रंग मला दिसत नाही. फार तर त्यांना तिही निपाजा एवढी मी ओळखू शकते, रंगांदळी नाहीये, पण रंग कसे व्यक्त करतात हे मला पहिल्यांदा या सत्रांमध्ये सहभागी झाल्यावर कळलं. तर हे BTS बिहाइंड द सीन्स काय होतं हे आता आपण स्वतः माधुरी त्यांच्याकडून ऐकूया. त्यांची ओळख खरं करून देण्याची गरज नाहीये, पण पुण्याच्या बाहेरही लोक हा कार्यक्रम बघणार आहेत, सो त्यांच्यासाठी सांगणं मला गरजेचं वाटतं. ज्येष्ठ बालसाहित्यिक, लेखिका, चित्रकार, भाषांतरकार, गायिका, अभिनेत्री, शिक्षणतज्ञ एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व माधुरीताईंचं आहे आणि त्या या प्रकल्पाकरता प्रथम बुक्स मध्ये गेस्ट एडिटर म्हणून त्यांनी ह्या प्रकल्पाचं काम पाहिलं. माधुरीताई पुरंदर यांनी वन्यस्थळी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील बालवाडी शिक्षिकांना प्रशिक्षण दिलं आहे, आजही देत आहे. शिवाय वाचू आनंदी, लिहावे नेटके यासारख्या त्यांच्या प्रकल्पातून आणि त्यांच्या असंख्य गोष्टीच्या पुस्तकातून त्यांनी विविध वयोगटातील मुलांना मराठीतून दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी या पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी BTS विषयी आपल्याशी थोडं बोलावं. नमस्कार. मला ज्या कामासाठी नेमकं होतं ते मी इमाने बरे मान लावून वर्षभर केले. हे काम त्याच्यामध्ये नव्हतं, पडलंय आम्हाला. मगाशीच उल्लेख झाला तसा चित्रपुस्तक ही संकल्पना आपल्याकडे थोडीशी अलीकडेच आलेली आहे. शब्दांचं आणि चित्रांचं काहीतरी नातं असतं, दोन्हीच्या स्वतंत्र भाषा असतात आणि स्वतंत्र असल्या तरी त्यांना एकमेकींशिवाय अस्तित्व नाही, एकमेकींशिवाय त्यांचं चालत नाही, अशी काहीतरी ती सांधेजोड त्याच्यामध्ये असते. ह्याचं भान हळूहळू का होईना पण आता यायला सुरुवात झाली असं म्हणता येईल. चित्रांचं महत्त्व विशेषतः बालसाहित्यामध्ये काय असतं हे आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले. विशेषतः मुलांसाठी काम करणारे जे असतात शिक्षक आहेत, पालकांचा ज्यांचा मुलांशी सतत संबंध असतो, त्यांच्यापर्यंत मला माहीत नाही इतक्या प्रमाणात ते अजून पोचलंय की नाही, पण तरी सुरुवात झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचा एखादा प्रकल्प उभा करणं हा एका बाजूनी आव्हानात्मक भाग असला तरी सुद्धा आनंदाचा पण भाग आहे. म्हणजे अनेकदा असंही होऊ शकतं की आपण काहीतरी एका विचाराने करतो पण त्याला समजून ज्यांच्यासाठी ते केलंय त्यांच्याकडून जर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर जरा हिरमुसल्यासारखं होतं. परंतु आता मात्र असं वाटतं की आपण जे काही करायचा प्रयत्न करतो आहोत, धडपड करतो आहोत, त्याला थोडा का होईना, हळूहळू का होईना, पण निश्चित असा प्रतिसाद मिळायला आता सुरुवात झाली. त्यामुळे हा जो वर्षभराचा प्रवास होता आमचा, वर्ष त्याच्यापेक्षा जास्त काळापर्यंत, तर तो विविध प्रकारांनी आम्ही तो साजरा केला. शब्दशः तो फार आनंदाचा प्रवास होता. मुलांना समजून घेणं, मुलांच्या पालकांनाही समजून घेणं आणि ह्या तिन्ही गटांसाठी म्हणजे मुलं, पालक, शिक्षक आणि मुलांशी संबंधित मुलांविषयी आस्था असणारे सगळेच, या सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेत हे काम करणं हा एक फार
समाधानाचा आणि आनंदाचा भाग ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये होता. अनेकदा असं होतं की मुलांना गोष्टी सांगायच्या म्हणजे शब्दात जे लिहिलेलं असतं ते वाचून दाखवायचं. त्याच्याबरोबर जे चित्र असतं ते खरं म्हणजे मूल वाचत असतं. ज्या वयासाठी ही पुस्तकं दिली त्या वयासाठी प्रामुख्याने मुलांना ते चित्र जास्त धरून ठेवत असतं. त्याचं लक्ष त्या चित्रामध्ये गुंतलेलं असतं. पण अशा वेळेला वाचून दाखवणारी व्यक्ती मात्र पान उलटण्याच्या घाईमध्ये असते, कारण गोष्ट पुढे त्यांना सरकवायची असते. तर कुठेतरी हे समजून घ्यायला पाहिजे की मुलांना त्यांच्या गतीने ते वाचू देणं फार महत्त्वाचं असतं. चित्र वाचणं असेल, शब्द पाठोपाठ येतात, चित्रभाषा आली, आपण हा तर अनुभव घेतोच की अगदी रांगणारं मूल सुद्धा हातामध्ये करून दिला, पेन्सिल दिलं तर काहीतरी तो बेगोट्या मारतो. तर ते चित्रातून व्यक्त होणं, त्या रंगविषयांशी काहीतरी आपलं भावविश्व जोडून घेणं हे उपजतच माणसाकडे असतं. पूर्वी आपल्याला माहिती की माणसाने पहिल्यांदा चित्र काढायला सुरुवात केली, भाषानंतर जन्माला आली. तर हा जो चित्रभाषेकडून शब्दभाषेकडे जाणारा जो प्रवास आहे तो त्यांना जास्तीत जास्त आनंददायी कसा वाटेल, त्याच्यात त्यांना मजा कशी येईल आणि त्याच्यातून त्यांच्या चित्र जाणीव आणि शब्द जाणीव ह्या जास्त फुलत कशा जातील याचा विचार करत करत ह्या प्रकल्पाच्या पुस्तकांवरती काम केलं होतं. सुरुवातीपासूनच म्हणायचं तर विषय निवडणं ही अगदी प्राथमिक त्यातली एक गोष्ट होती की कुठले विषय मुलांसाठी या वयाच्या निवडावे. तर मग असं म्हणत आलं की थोडंसं रूढ चौकटीच्या बाहेर जाऊन पण काही विषय निवडायला हरकत नाही. त्याची सवय आत्तापासूनच मुलांना खरं असतेच ती सवय, आपण ती ओळखून घ्यायची असते की थोडंसं अमूर्त काहीतरी, थोडंसं नेहमीच्या शब्दांमध्ये किंवा नेहमीच्या भाषेमध्ये आपण न आणणं असं काहीतरी मुलांना द्यावं. उदाहरणार्थ रेषा अशा नावाचं पुस्तक, ठिपके अशा नावाचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये रूढ अर्थाने गोष्ट अशी नाही आहे, किंवा असेल तर मग ती शोधायला पाहिजे आणि ते जे शोधणं असतं त्या शोधण्यामध्ये मुलाला सामील करून घेणं, त्यांनीही ते शोधायचं आहे, त्याच्या अनुभवांशी ते जोडून घ्यायचं आहे. त्या रेषा काय बोलतात, तिथे काय सांगतात, कुठे दिसतात, कसे दिसतात, ह्याच्याविषयी त्याला बोलायला काहीतरी वाव त्याच्यामध्ये मिळाला, त्याची म्हणून जागा मिळायला पाहिजे. त्याचा तो हक्क असतो की जे त्याला समोर ठेवलेलं आहे पुस्तक रूपाने त्याच्याबद्दल त्याला ते वाढवून काहीतरी सांगायचं असतं, त्याच्यात आपली भर घालायची असते, आपल्या अनुभवांशी ते जोडून घ्यायचं असतं. पटकन मुलाला जर ठिपक्यांबद्दल सांगितलं तर तो पटकन आईच्या कुंकवावर हात ठेवतो, हा बघ ठिपका, हा त्याचा जो अनुभवाशी जोडून घेण्याचा भाग असतो तो त्याला जास्तीत जास्त वाव मिळेल अशा पद्धतीने त्या विषयांची मांडणी करणं. आणि एक महत्वाची गोष्ट याच्यात आम्हाला सतत लक्षात ठेवायला लागत होती ती म्हणजे पुस्तकं मुलं स्वतः वाचणार. सामान्यतः या वयाच्या मुलांना पुस्तकं वाचून दाखवली जातात, पालक किंवा मोठी माणसं कोणीतरी वाचून दाखवतात आणि मुलं ती गोष्ट ऐकतात. इथे अपेक्षित असं आहे की आता संदर्भ गेल्या 2 वर्षांचा आहे की वाचन सुटलेलं आहे, वाचण्याची सवय सुटलेली आहे, आपली अक्षर ओळख झालेली आहे हे सुद्धा मुलं विसरलेली आहेत. कारण 2 वर्ष हा खूप मोठा काळ आहे मुलांसाठी विसरण्यासाठी, त्यांना विसरायला काही वेळ लागत नाही. आणि त्याला जर सतत कोणीतरी मागणं पाठिंबा देणारं जर नसेल होती तर ते फारच कठीण होऊन बसतं. पुस्तक अर्थात नाही, घरामध्ये त्या पद्धतीने वातावरण नसेल, आई वडील साक्षर नसतील, अशा अनेक कारणांनी. तर अशा मुलांना परत एकदा त्याची आठवण करून द्यायची आपल्याला की कधीतरी अक्षर ओळख झाली होती, ही अक्षर परत याच्यामध्ये सापडतायत का. तर त्यामुळे ते भान ठेवायचं आहे एकीकडे, शब्दांची मर्यादा सांभाळायची, हे तो फारच मोठं आव्हान आहे. म्हणजे कुठल्याही विषयावरची गोष्ट ही पहिली चांगली दंडाने 2 पानं वगैरे भरून घ्यायची आणि मग ती 30 शब्दात बसवा, 50 शब्दात बसवा. बरं ती नुसती
दामटून बसवायची असंही नाही, तर ती मुलांना वाचायला आवडेल अशी असायला पाहिजे, त्याच्यात गंमत वाटली पाहिजे, गोष्ट पुढे काय घडतंय पुढच्या पानावरती याच्याबद्दल मुलांना उत्सुकता त्याच्यातून वाटली पाहिजे. त्याच वेळेला त्यांचं चित्रांनीही लक्ष वेधून घेतलं पाहिजे. आणि चित्रांची भाषा पण एकीकडे सांभाळायची, ती रेषा कशी असली पाहिजे, आपली रंग आपण कुठले वापरतो, आकार कसे आहे, मुलांचं लक्ष कशाकडे वेधून घ्यायचं आहे, कशामध्ये मुलं गुंतून राहतील, शब्दात जे नाही ते चित्रांमध्ये काय आणि किती आणायचं, कसं आणायचं, 2 शब्दांच्या मध्ये काहीतरी असतं, 2 वाक्यांच्या मध्ये काहीतरी असतं, ते आपल्याला चित्रांमधून आणि रंगांमधून कसं समजावून सांगायला मुलांपर्यंत न्यायचं आहे, मुलांचं लक्ष त्याच्याकडे कसं घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत ही प्रक्रिया आम्ही करत होतो. सर्व लेखक आणि चित्रकार हे त्यांचं पहिल्यापासून काम पाठवत असत संध्याकाळकडे. म्हणजे बुवा कच्चा खरडा होता कथेचा, तर तो येत असेल, पहिली रेखाटनं असायची कच्ची, साधारण या पद्धतीने त्या पानाची मांडणी असेल, मजकूर इथे अमुक ठिकाणी वगैरे वगैरे, ह्या ज्या काही पथ्य पाळायचे असतात म्हणा, किंवा चित्रकाराला सुद्धा त्या दिलेल्या कथेच्या पलीकडचं काहीतरी सांगायचं असतं, तर ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो की मलाही इथे हे असं असायला आवडेल, जरी ते मजकुरामध्ये नसले तरी. ही सगळी जी प्रक्रिया आहे ती गेली वर्षभर आमचा हा जो गट आहे सगळा लोक चित्रकारांचा, आम्ही सर्वजण ती प्रक्रिया पहिल्यापासून बघत होतो. काही काही वेळेला आम्ही चित्रकारांना भरपूर नाही त्रास दिलाय समजलं तरी शेवटी त्या म्हणाल्या की नको आता बास, मला माझं काम करू द्या. तर हा जो सगळा प्रवास आहे हा अतिशय रोमांचक होता. आमच्यामध्येही काही लेखक होते, काही पहिल्यांदाच आयुष्यात पुस्तक लिहिलं होतं, कुठलंही म्हणजे मुलांसाठी तर पहिलं होतंच, पण मला पुस्तकच पहिल्यांदा लिहिलं होतं असे काही होते. चित्र त्याच्यासाठी काढण्याचा अनुभव काही नाही होता. लेखकाला चित्रकाराचा प्रवास समजावा हे बालसाहित्यामध्ये अपेक्षितच आहे. लेखकाने चित्रकारासाठी काही जागा सोडायची असते, काही गोष्टी चित्रांसाठी गृहीत धरायच्या असतात की इथे माझ्या शब्दांची गरज नाही, इथे चित्र येणार, ह्याचं भान येणं हे फार महत्वाचं असतं. कारण नाहीतर लेखक आपल्या शब्दांच्या इतक्या प्रेमात असतो आपल्या सगळ्यांना माहिती, त्याला हात लावला की अरे बापरे, म्हणजे काय आवाज कोसळतो. तर तसं होऊ न देता हे आपल्याच शब्दांचं मूर्त रूप आहे, याचं भान घेऊन त्यांनी त्याच्याकडे पाहायला लागणं, हा सगळा अनुभव या वर्षभरामध्ये या लेखकांनी घेतला, चित्रकारांनी पण घेतला त्यांच्या पद्धतीने. शब्द असे आहेत तर आपण त्या शब्दाशी जुळेल, त्या शब्दाशी संवादी असेल अशा पद्धतीची शैली निवडली पाहिजे, अशा पद्धतीचे रंग ज्यांच्यासाठी आपण करणार आहोत त्यांच्यासाठी हे त्यांच्याशी संवाद साधेल अशा पद्धतीचं हे सगळं असलं पाहिजे, असं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत होतो. आणि याचा वर्ष अखेरीपर्यंत म्हणजे ती पुस्तकं आता तयार अवस्थेत आली इथपर्यंत आल्यानंतर सगळ्यांना लक्षात आलं होतं की खरंच की अशी शिल्पाताईंनी सांगितलं तसं की आम्हाला चित्र दिसायला लागलं, आम्हाला रंग दिसायला लागले, मोकळ्या जागेचं महत्त्व आम्हाला समजायला लागलं. एखाद्या बारीकशा कानामात्रेने शब्दामध्ये केलेला बदल, एखादा शब्द वगळल्यामुळे किंवा त्याची भर घातल्यामुळे त्या संबंध वाक्याचं वजन कसं बदलतं, आपल्याला हवं कसं ते परिणाम साधतं, याचा अनुभव आम्ही एकत्रितपणे घेतला. हा सगळ्यांनाच, माझ्यासकट सगळ्यांना पहिला अनुभव. आमचे अनेक चित्रकार महाराष्ट्राबाहेरचे पण आहेत, त्यांच्याशीही त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधून पुस्तकांना आम्ही मराठी भाषा नाही म्हटलं तरी आहे, कारण लेखक बहुतेक सगळे मराठी आहेत, तर त्याचा मराठीपणा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, असे अनेक टप्पे त्याच्यामध्ये येत आले आणि प्रत्येक टप्पा हा आव्हानात्मक होता आणि तेवढाच आनंद. म्हणजे एखादी गोष्ट मनासारखी झाली की असं सापडली असं जे होतं तसं त्याचा अनुभव घेणं हा आम्हाला या सगळं प्रवासाचा फार महत्त्वाचा, लेखक म्हणून आणि चित्रकार म्हणून फार महत्त्वाचा फायदा आम्हाला वाटतो.
आणि हा सगळा अनुभव आम्हाला प्रथम बुक्स सारख्या संस्थेने दिला. याच्याबद्दल मी व्यक्तिशः प्रथम बुक्सचे मनापासून आभार मानते. एक आता पुढची इच्छा अशी आहे की हा ज्या वयोगटासाठी म्हणून केलेला प्रकल्प आहे त्या वयोगटाला समजा सांगून भूक लागली वाचण्याची, तर पुढं त्याच्या ताटात काय वाढायचं याचा विचार प्रथम बुक्सनी करावा आणि इतर संस्थांनीही करावा अशी माझी इच्छा विनंती आहे, आग्रह आहे असं समजा की जर ते पुढचं मिळालं नाही तर पुन्हा एकदा मुलं ते विसरतील. तशी संधी त्यांना नको द्यायला. त्यांना सतत काहीतरी नवीन आयुष्याच्या टप्प्यावरती मुलांची भूक फार मोठी असते या वयामध्ये, तर सतत काहीतरी त्यांच्या पुढे येत राहील या विचारांनी आणि नवनवीन माणसांनी याच्यामध्ये सामील व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि थोडे 2च मिनिटं आधी बोलते आणि मग आपण पुस्तकाकडे जाऊया. भाषेची कौशल्य कोणती असं विचारल्यानंतर सगळे शिक्षक ठाकर सांगून मोकळे होतात. श्रवण, भाषण, वाचन, लेखन. आता त्याच्यामध्ये विचार करणं हे एक खूप महत्वाचं आहे आणि ते या सगळ्या बाकीच्या कौशल्यांच्या केंद्रस्थानी आहे. हे आता सगळ्यांना पटायला लागतं. त्याच्यामधलं श्रवण आणि संभाषण किंवा भाषण ही 2 कौशल्य आहेत की मुलं आपल्या घरी लहानपणापासून आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याबरोबर अशी शिकतात. मुलं शाळेत येतात त्यावेळेला शिक्षकांचं काय काम आहे? तर शिक्षकांचं काम आहे त्यांना उरलेली 2 कौशल्य जी आहेत म्हणजे वाचन आणि लेखन ती शिकवायची. कारण ही नैसर्गिक नाही आहेत ना वाचन आणि लेखन ह्या गोष्टी. बाकीच्या 2 आहेत ती नैसर्गिक आहेत. तेव्हा ही 2 कौशल्य शिकवणं हे प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचं प्रमुख कार्य असतं असं हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग ते कसं करायचं याच्याविषयी पुष्कळ संशोधनं झालेली आहेत. अनेक लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये आहेत. आत्ताच आवटे मॅडमनी सांगितलं तसं SCRT सुद्धा त्याच्यामध्ये खूप संशोधन केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिक्षकांच्या समोर ठेवलेल्या आहेत. परंतु खूप वर्ष निदान मराठीसाठी तरी मुलांच्या समोर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं वाचन असं मिळत नव्हतं मुलांना. एक पाठ्यपुस्तक असायचं की जे प्रत्येकाकडे असेल आणि तेच पुस्तक पुन्हा पुन्हा उगाळून त्याच्याच वरती प्रश्न तेच वाचायचं तेच पाठ करायचं असं होत होतं. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये एकदम मराठीमध्ये सुद्धा खूप पुस्तकं निर्माण व्हायला लागली आहेत आणि त्याच्यातलं बरंचसं श्रेय प्रथम या संस्थेला जातं असं मला वाटतं. माझी फक्त त्यांच्याबद्दल एकच तक्रार आहे ती म्हणजे की अशी पुस्तकं मिळत नाहीत. म्हणजे पलटण नावाला काय आलं माहिती का, मला हे पुस्तक पाहिजे होते. नाहीतर मला माहिती संध्याकाळी म्हणते ते ऑनलाईन वाचतं. मला ते वाचता येत नाही म्हणजे आनंद मिळत नाही मला. तेवढ्यासाठी मी इथे आले खरं. आणखी एक मला गोष्ट आवडली ती म्हणजे की खूप नवनवीन लेखक आहेत. दर वेळेला हे पुस्तक चांगलंच आहे का वाईटच आहे का, मला आवडलंय का तुला आवडलंय का असं बघण्याची गरज नाही. मुलांच्या समोर ज्या वेळेला खूप असतं ते स्वतः शोधतात ना, मला हे आवडलं मला हे नाही आवडलं. तेव्हा खूप असणं, खूप नवनवीन लेखक पुढे येणं, खूप नवनवीन चित्रकार पुढे येणं मुलांच्या समोर असं खूप म्हणजे मस्तच काय असणं हे वाचनासाठी फार महत्वाचं आहे. पण वाचन ही प्रक्रिया आहे ही फार अवघड आहे. ही अवघड का? जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला मी तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे माझे हावभाव, माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन्स या सगळ्यावर माझी देहबोली या सगळ्यावर तुम्हाला कळतं की या बाईला नक्की काय म्हणायचं. तुम्ही ज्या वेळेला वाचत असता त्यावेळेला दुसऱ्या कोणाचा तरी विचार येते आणि ती व्यक्ती समोर नाहीये. तुम्हाला एक काहीतरी वेगळं कौशल्य लागतं की ज्याला निसंकेतीकरण किंवा डिकोडिंग म्हणतात. म्हणजे ते अक्षर ओळखणं, स्वरचिन्ह ओळखणं, शब्द वाचणं इत्यादी इत्यादी. ते एक कौशल्य लागतं आणि शिवाय त्या लेखकाला काय म्हणायचंय याचा तुम्हाला अंदाज बांधायला लागतो.
मग वाचन हे म्हणायला सोपं आहे, आपल्या सगळ्यांना वाचता येतं म्हणून आपण म्हणतो की हो अशी अशी 4 कौशल्य आहेत, परंतु ते सोपं नाहीये. मग मुलांना तिथपर्यंत कसं न्यायचं? मुलांना टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत न्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे आधार घ्यावे लागतात. त्यातला एक आधार आहे चित्र, की जे आपण आता बघणार आहोत. आणि काय करावं लागतं? तर आणि एक पुस्तक मित्राची एक भूमिका आहे. हा एक नवीन शब्द मी तुम्हाला सांगते, पुस्तक मित्र. हा शब्द मी का वापरतेय? कारण तो पालकही असू शकतो, शिक्षकही असू शकतो, लायब्ररीयनही असू शकतो, किंवा कुठल्या तरी एनजीओ तर्फे चालवल्या जाणाऱ्या एखाद्या केंद्रामधला एखादा कार्यकर्ताही असू शकतो. तो पुस्तक मित्र आहे का? आहे. म्हणून पुस्तक मित्र ही माझ्या मते एक शब्द जो आहे तो सगळ्यांना लागू जे पुस्तकांच्यावर प्रेम करतात, मित्र आहे पुस्तकाचं. तर या पुस्तक मित्राची भूमिका काय आहे? तर हे पुस्तक सुरुवातीला मुलांना दाखवताना, समजवताना सगळी जबाबदारी निसंकेतीकरणाची आणि त्याचा अर्थ लावण्याची ही ते पुस्तक मित्राची. मग पुढला टप्पा काय येतो? तर पुढल्या टप्प्याला निसंकेतीकरण पुस्तक मित्रांनी स्वतःकडे ठेवावं, पण अर्थ लावण्याची जबाबदारी हळूहळू मुलांकडे द्यायला हरकत नाही. ती कधी प्रश्न विचारणं, कधी मुलांच्याशी संवाद साधणं, अशी ती हळूहळू मुलांच्याकडे जायला लागते. आणि मग शेवटच्या टप्प्याला जेव्हा मुलं निसर्गिकीकरण पूर्णतः शिकतात, त्यावेळेला त्या दोन्ही जबाबदाऱ्या मुलांच्यावर टाकता येतील. थोडीशी पुस्तक मित्राची मदत लागते एखादा प्रश्न विचारायला. ही सगळी जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे थोडक्यात मी तुम्हाला हे पुस्तक वाचून एक डेमो करून दाखवते. आणि शिवाय मला विचारण्यात आलं आहे की हे वर्गात कसं वापरावं त्याच्याविषयी मी काही एक दोन गोष्टी तुम्हाला सांगणार. पुस्तकाचा मुखपृष्ठ आहे. पुस्तक मी ज्यावेळेला दाखवीन त्यावेळेला कदाचित मी हे झाकून टाकेन. पुस्तक ज्यावेळेला दाखवत असेल तेव्हा इथे नाही मला सांगता येणार. आणि मुलांना मी प्रश्न विचारेन की मुखपृष्ठात काय काय दिसतंय, तर तुम्ही मुलं असं करून सांगा आणि मला काहीतरी उत्तर द्या म्हणजे मी पुढे जाऊ शकेन. हे मुखपृष्ठ आहे हे पुस्तकाचं, याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय. एक बच्चा है हंस रहा है. आणखी काय दिसतंय? हातात काहीतरी आहे. काय आहे बरं? त्या ताई म्हणतात दगड आहे. वाकून पाहतंय मागणं कोणीतरी त्याचं असणार ना. मुलगा ओला आहे. अरे वा, कोणीतरी म्हणलं मुलगा ओला आहे. कशावर ओला आहे? पाणी दिसतंय असं का कुठे कुठे त्याच्या अंगावर वगैरे. ओके. ज्या वेळेला आम्ही हे चित्र दाखवलं आमच्या शाळेमध्ये मुलांना, त्यावेळेला मुलांनी सांगितलं हातामध्ये स्पंज आहे. कारण कोणी ताई म्हणल्या ना ओला आहे, तर त्याबरोबर त्या मुलालाही त्याचं वाटलं. तर पहिलीची मुलं अजून डिकोडिंग शिकवलेलं नाही, स्पंज आहे असं वाटलं. एकाला वाटलं ती वीट आहे, एकाला वाटलं ती गिफ्ट आहे. सगळे उत्तरं स्वीकारली. आता आपण पुढे बघूया काय काय घडतं आहे ते. आता काय दिसतंय आपल्याला? आता आपल्याला काय दिसतंय? हा काय? आई आहे ती बाळाला बॉल देते, बहुतेक म्हणत असेल खेळायला जा. पुढे पुढे खेळायला कोणी नाहीये बरोबर. ओके, कोणीतरी नाहीये बरोबर. पुढे हसतोय, त्याच्यामुळे बहुतेक आनंद झालेला आहे. आता इथे काय दिसतंय बरं? काहीतरी दिसतंय. काय दिसतंय इथे? तुम्हाला काय माहिती पाईप फुटलेला आहे ते? चित्रात काय काय दिसतंय? ओके, इथे काहीतरी दिसतंय. पाईपलाईन दिसते आपल्याला. हे काय दिसतंय? पोती दिसतात काहीतरी. आणखी काय दिसतंय? इकडे काय दिसतंय? दगड माती. मातीचं ढीग दिसतंय. हे काय असेल असं वाटतंय तुम्हाला? बांधकाम
चालू आहे कुठेतरी असं वाटतंय. आणि तिथे त्या मुलाच्या हातात जे काही होतं ते तिथे दिसतंय आणि त्याच्यावरती असे असे काहीतरी दिसतंय. ओके, पुढे. आता काय झालं? मुलांनी काय केलं? ते जे काय होतं ते त्यांनी उचललंय आणि तिथे खालून आपल्याला असं 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 काहीतरी दाखवलंय. ते काय असेल? ते थेंब असतील का? थेंब दाखवतो ना आपण पाण्याचा, तसं असेल का काय असं एक वाटतंय. आणि तिथे काहीतरी लिहिलेलं. पुढे. आता काय झालं? आणि झालंय वरनं. आता काय ते कुठनं आलंय? तर खाली तिथं पाईप दिसतोय, त्याच्यातनं पाणी आलेलं आहे. आणि त्या मुलाला काय वाटतंय? मज्जाच मज्जा. पुढे. आता काय चाललंय? पायपावर त्यांनी बसलाय, पाणी मस्त पैकी त्या पाण्यात हात घालून खेळ चाललेला आहे. पुढे. आता काय झालं? इतर मुलं पण आली आता. शाळेतली मुलं दिसत आहेत. मगाचा मुलगा होता तो शाळेत नव्हता जात का? तो शाळेत नव्हता जात असेल, मग तिथे एकटाच कसा बसलाय? तिथे छोट आहे, कदाचित अंगणवाडीत बालवाडीत जात असेल. मग आता ही मुलं आली आणि त्यातल्या ते काय दिसतंय तुम्हाला? काय म्हणतात? त्यांना ते दिसतंय. हात दाखवतोय. तो दुसऱ्या मुलांना काहीतरी दाखवतोय. आता सगळे गेले त्याच्यामध्ये खेळायला. लहान मुलं, मोठी मुलं, सगळी मुलं पाण्यात खेळायला गेली. आता काय होतंय? खेळतायत सगळे आनंद. पुढे. अरे आता काय झालं? मुलगा बाकीची मुलं आली म्हणून बहुतेक काय झालेला असावा. काहीतरी ओरडतोय तो. ओके, बघू पुढे काय झालं. आता काय झालं? आणि बाकी मुलांना अच्छा, आता आई आली आणि तिने कापड घेतलं, पाईप बांधून टाकला, कारण बंद केलं, बाकीची पुढे गेली पळून. पुढे. आणि आता ते छोटं पोरगं होतं त्याला पण आई गेली आता. आणि ही पण गेली त्या छोट्या बाळाला घेऊन. झालं, संपलं असेल. गेली घरी घेऊन. काय झालं असेल पुढे? तुम्हाला काय वाटतं? तुमचा काय अनुभव आहे लहान मुलांचा? गेलं असेल रडत रडत. काय झालं असेल आणखी? आईने आणलं असेल है ना, असं झालं असणार. का आणखी काही झालं असेल? दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे आला असेल. तुम्ही असले उद्योग केलेले दिसतात. काय होतं बघूया आपण. आईचा डोळा चुकवून ते पुन्हा तिथेच गेलेलं आणि पुन्हा खेळ सुरू झाले. आता हे पुस्तक जे आहे हे आता मी जे केलं तर मला पहिल्या सांगायचं, हे मी आता केलं त्याला पिक्चर वॉक म्हणतात किंवा चित्रवाचन म्हणतात. ज्या वेळेला मुलं खूप छोटी असतात त्यावेळेला त्यांना अजून लेखी भाषेची जाण नसते, त्यावेळेला त्यांना चित्रात सुद्धा गोष्ट असते हे आपल्याला दाखवायचं आहे. याच्यावरती खूप प्रश्न विचारायचा नाही. शक्यतो मुलांचे जे काही म्हणणं आहे ते जास्त करून ऐकून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण म्हणू शकतो की मग या पुस्तकाचं नाव काय असेल असं तुला वाटतं? मगाशी मी घातलं होतं नाव ते मी तुम्हाला सांगितलं.
या पुस्तकाचं नाव काय असेल असं तुम्हाला वाटतं? तर मग मुलं काय काय सांगतात, एक छोटा मुलगा, मुलांचा खेळ, कारंजं. आमच्याकडे आलेले जी 3 नावं होती ती ही 3 नावं होती. एक होतं मुलांचा खेळ, एक म्हणजे एक छोटा मुलगा आणि तिसरं होतं ते कारंजं. त्याच्यानंतर आपण गोष्ट आपल्या मते आपण चित्रातून एक गोष्ट तयार केलेली आहे. आता खरंच ती तशीच आहे का गोष्ट का काहीतरी वेगळी आहे हे आपण वाचून बघूया. छान अंघोळ झालीये. आता मी काय करते, फक्त मी आता तुम्हाला बोट दाखवणार नाही, परंतु मुलांना वाचून दाखवताना पुस्तकामध्ये डावीकडून उजवीकडे तुमचं बोट फिरलं पाहिजे आणि ते नुसतं असं फिरून नाही चालत, शब्दाला आपण उचलून टाकायचं. हे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये. पुस्तक मुलांना दिसेल असंच आपण धरायचं आहे आणि गोष्ट स्वतः आधी 4 तरी वेळा कमीत कमी वाचली पाहिजे, म्हणजे ती काय नक्की गोष्ट आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आपण मुलांना वाचून दाखवण्याच्या आधी. छान अंघोळ झाली की नाही, आता इथंच खेळ. तिकडं मातीत जाऊ नको. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणत होता ना, इथे काहीतरी बांधकाम चाललेलं दिसतंय, माती दिसतीये, पोती दिसतायत. ते खरंच होतं की आपलं असंच लिहिलेलं, तिकडे मातीत जाऊ नकोस. काय लिहिलंय तिथे सगळ्यांनी म्हणा. कसला आवाज असेल? इथं कुठंच लिहिलंय का? आणखीन काही लिहिलंय? पाण्याचा आवाज आला, मुलांनी दगड उचलला, लिहिलंय इथे? नाही लिहिलंय. काय लिहिलंय? एकच शब्द लिहिलाय. मी इथे मुलांना शब्दाची जाणीव करून देते, शब्द लिहायची, आणि तो शब्द लिहिलेला आहे. आणि अर्थातच शाळेमध्ये मग काय सर्व मुलांना आव्हानच मिळालं, मला असं पुढे. आता काय लिहिलंय? काय असेल असं तुम्हाला वाटतं? तेव्हा मुलांनी सांगितलं आणखी एक आवाज असेल बाई. कशावर? एकच तेवढा लिहिलाय मगाच्या सारखा. तेव्हा मग आणखीन एक आवाजच आहे, आणि हा आवाज आता काय माहिती का? बघतात आणखीनच हासाहाशी आणि सुई आणि फुस याचा सगळा कालवा झाला. आणखी कशावर तुम्हाला वाटते की हा आवाजाचा शब्द असेल असं? पुन्हा मगाचं चित्र दाखवतं तर फुसच्या इथे एक काहीतरी चिन्ह लिहिलेलं आहे, आणि तसं आता सुईच्या तिथे पुढे असे काहीतरी आकार काढलेला आहे आणि त्याच्या पुढे चिन्ह लिहिलेलं आहे. तेव्हा ज्या वेळेला एखादा आवाज आपल्याला लिहायचा असतो त्यावेळेला असा लिहितो. हे थोडंसं आणखी पुढे जाऊ, पहिल्या रिडिंग मध्ये नाही, तुमच्या बरोबर मी आता वापरते. पुढे इथे तर काहीच लिहिलं नाही, पण आपल्याला कळतंय सगळं. पुढे अरे हे बघा कारंजं, असं तो मुलगा म्हणतोय. आपण पण म्हटलं होतं ना की त्यांना एक कारंजं ते दिसलं त्यांना, तो बाकीच्यांना दाखवतोय. पुढे आता इथे काय लिहिलंय? इथे असं लिहिलंय, नको कपडे दिसतील रे. आता हे कोण म्हणत असेल रे? त्यांच्यात म्हणतंय, कोण म्हणतंय? ही मुलगी आहे या बाजूला उभी राहिलेली, ती अशी करतीये आणि ती सगळेजण बाकीच्या मजेत खेळतायत. त्याच्यामुळे हे आपण काही आपल्याला बघितलेलं नव्हतं आपण की ही मुलगी असा हात दाखवते आणि ती पाण्यात खेळत नाहीये. आपल्याकडून सुटलं होतं आपल्या गोष्टीतनं, पण इथे आपल्याला वाचायला मिळतंय ती मुलगी म्हणते नको कपडे दिसतील रे. पुढे आणि आपण म्हटलं होतं मगाशी की हा मुलगा चिडलाय आणि त्याला राग आलाय की बाकीची मुलं खेळायला आली. तर नुसता तो नाहीये, ते काय म्हणतो मुलगा माहिती का? पण मी केलंय ना, ते माझं आहे, ते माझं आहे ते, असं म्हणतोय. काय केलंय त्यांनी? कारंजं केलं, म्हणून त्याला वाटतंय की ते माझं आहे. हे त्याला ही एक गोष्ट आहे ना ती घावली आहे कुठेतरी.
असतात बघा मुलांच्या अशा काय काय गोष्टी त्यांना घावतात, म्हणजे सापडतात. पुण्याच्या भाषेत सांगायचं तर आमच्या तिकडे घावतात. आणि मग ते दुसऱ्या कोणाला द्यायचं नसतं, ते आपलं असतं, ठेवून द्यायचं असतं, दाखवायचं पण नसतं. जवळच्या मित्राला देऊन मग हळूच दाखवलं जातं ते असं आहे असं म्हणून त्या दृष्टीने तो म्हणतोय की पण मी केलंय ना. इथे हे वाचल्यानंतर आमची मुलं म्हणाले की ओ बाई पण त्यांनी कुठे फोडलाय पाईप. म्हटलं की पाईप त्यांनी नक्की फोडला नाही का? नाही, ती वीट आधीपासूनच होती, त्यांनी टाकली कुठे त्याच्यावर. म्हणजे ते आधीपासूनच फुटलेलं होतं, ते फुटल्यानंतर कोणीतरी त्याच्यावरती दगड ठेवलेला होता, मग त्यांनी केलं नाहीये ते. मग दुसऱ्या मुलांनी त्याला सांगितलं की अरे पण त्यांनी वीट काढण्याचं कारण जर झालं, ते कारण जर त्यांनी केलंय ना, तर वीट काढण्याचा उद्योग त्यांनी केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे. ह्याची एक थोडीशी आमच्या इथे चर्चा झाली मुलांची की बाबा हे बरोबर आहे का त्यांनी केलेलं आहे आणि माझं आहे असं म्हणून तो असा रागारागाने रडतो. आई बघती की आता ह्याला काय झालं. बायकांच्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे केवढं पाणी वाया गेलं आहे. पहिले पाणी मिळत नाही आणि ते असं वाया जाताना बघून बायकांना असं पिळपिळ तुटतं. तसं तिने एक आपलं मस्तपैकी फडकं आणलं, ते सगळं बांधून टाकलं, ओरडली काय रे शाळेला नाही का जायचं. इथे शाळेत जाता जाता ही पोरं इथे वेळ घालवत होती असं दिसतंय ह्याच्यावरनं. कारण इथे आम्ही विचारलं की पोरं शाळेतनं परत येत आहेत का शाळेला चालली. या वाक्यावरनं कळतंय की त्यांना शाळेत ती बाई पाठवते, म्हणजे ती शाळेला चालली होती. आणखी एका मुलाने सांगितलं त्या छोट्या मुलाला आंघोळ करून बसवलं होतं ना, म्हणजे सकाळी सकाळी बसवलं होतं, अजून शाळा नव्हती सुरू झाली. त्याची पण शाळा असेल की अंगणवाडीची 10 वाजता. म्हणजे जर मुलांना तुम्ही काही वेळ दिला बोलायला तर हे जे मिनिंग मेकिंग म्हणते मी किंवा अर्थ समजून घेणं अजून वाचता जरी येत नसलं तरी हे अशा प्रकारे ती मुलं जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना कधी कधी ती वेळ आपल्याला विचारता येते. रमेश आता आंघोळ केलीस ना, काय नाही अशी बडबड खांद्यावर रमेशला टाकून चालली जाते. रमेशचं बोट तिकडे. रमेश काय करत असेल आपल्याला दिसत नाहीये. रमेश काय करत असेल, रडत असेल. कशावर कळतंय रडत असेल हे असे 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 हे निघाले थेंब निघालेले, त्याच्यामुळे ओरडत किंवा रडत असला पाहिजे. आणि शिवाय बोट पण दाखवलेलं आहे. मग इथे आम्ही गोष्ट थांबवली आणि मग अशी मी तुम्हाला विचारलं तसं म्हणलं की मग आता संपली ना गोष्ट. तर मग एका मुलाला आणखी एक पाद आहे. त्याच्यामुळे आमच्या शाळेतली मुलं ही बालवाडीपासून पुस्तकं बघत पुस्तकांच्या बरोबर वाढत आलेली आहेत. त्याच्यामुळे तिथे आणखीन एक पान आहे, ते पान संपेपर्यंत पुस्तक संपत नाही हे त्याला माहिती होतं इतकं. पण बाकीची काही मुलं म्हटली की हो असेल म्हणजे संपलं असेल. आणि मग मी शेवटचं पान उघडलं. हे मुलांना मस्त आवडलं आणि सगळे दिलखुलास हसली. आणि कारण हे प्रत्येकाला स्वतःचा अनुभव आहे. काहीतरी मोठी माणसं म्हणतात काहीतरी करू नको, तुला जमते. आणि मग इथे ती गोष्ट संपली. आता इथे आपल्याला एक शिक्षक म्हणून आपल्याला आणखी अनेक गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामध्ये मुलांना अक्षरांची ओळख करून देणे, स्वरचिन्हांची ओळख करून देणे, शब्द म्हणजे काय, शब्द भांडार वाढवणे, खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर अशा एखाद्या पुस्तकामधनं ते आपल्याला कसं करता येईल बरं. आनंद ही सगळ्यात नंबर 1 गोष्ट. आनंद मिळाला की माणूस पुन्हा पुन्हा ती गोष्ट करायला जातो. म्हणून पुस्तकातून जर आनंद मिळाला तर मी ते पुस्तक पुन्हा बघणार. आणि मला आता पुस्तक हे माहिती आहे ह्याची मुलांना खात्री असते. म्हणजे अगदी बालवाडीतली मुलं सुद्धा त्यांनी एकदा एक ऑक्टोपस वगैरेचं चित्र असलेलं एक पुस्तक मुलगा बघत होता. इंग्रजी पुस्तक होतं, जरा बऱ्यापैकी जाड होतं, मुलगा बालवाडीतला. आणि मी लायब्ररीत गेल्यावरती त्यांनी विचारलं ताई ते तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं काय रे, हे पुस्तक कशाचं आहे. म्हणजे नाही हे पुस्तक माशांच्या बद्दल आहे असं त्यांनी मला प्रचंड कॉन्फिडन्सने सांगितलं. म्हटलं अरे वा, बरं जाडजूड दिसतंय, तुला वाचता येतं का. मला समजतंय. म्हणून मग त्यांनी चित्र उलटून हा असा मासा आहे, हा असा मासा आहे, तसा 8 पानाचा
आहे असं करून ते सगळे मासे मला दाखवले. हा जो कॉन्फिडन्स आहे ना मला वाचता येतो, हा एकदा मुलांना मिळाला ना की झालं, तुमचं निम्म युद्ध जिंकलात तुम्ही. तिथून पुढे काय अशा या काय काही गोष्टी शिकवायच्या असतात ती मुलं शिकतात, कारण त्यांना वाचायचं असतं, म्हणजे अवतरण चिन्हात वाचायचं असतं आणि म्हणून ती ते शिकत जाणार. पुन्हा एकदा थोडा वेळ दाखवणार. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करता येतात. समजा मी मुलांना म शिकवलं, हा तर मचं वळण शिकवते मी, वेगवेगळ्या कुठे कुठे मचा आवाज ऐकू येतो, म्हणजे ध्वनी आणि आकार यांच्यामध्ये एकाच एक संगती आपण लावतो. आणि त्यावेळेला मग मी मुलांना सांगते की वर्गात त्यांनी काही पुस्तकं आपण घेऊन जावी, त्याला वर्ग वाचनालय असं म्हणता येईल. एक 10, 12, 15 पुस्तकं आपल्या पिशवीत घालून घेऊन जायची, जेवढी मुलं असतील त्या प्रत्येकाला एक पुस्तक मिळालं पाहिजे. त्याला सांगायचं की त्या पुस्तकामध्ये तुम्हाला म कुठे दिसतो आहे तो बघा आणि ते शब्द तुम्ही लिहून काढा. बाकीचं अजून काही येत नाही, फक्त म येतो आहे, पण इट डझंट मॅटर, बघून बघून मुलं लिहून काढतात. तेवढं त्यांना येत असतं पहिलीतली जी मुलं असतात ती. आणि मग ती बरोबर या पुस्तकामधून कुठे कुठे म दिसतोय ते शोधून काढतात. थोडेसे पानं उलट ना. आता कुठे दिसतोय, इथे नाही दिसत. पुढे हा इथे मला म दिसत. ठीक आहे. तेव्हा कुठलंही नवीन तुम्ही अक्षर शिकवलं की ते अक्षर तुझ्या आवडत्या पुस्तकामध्ये तुला कुठं दिसतंय ते त्यांना शोधायला सांगायचं आणि तो शब्द त्यांना लिहायला सांगायचा. तोच प्रकार त्यांना स्वरचिन्हांच्या बरोबर सुद्धा खेळता येतो. ओ हे स्वरचिन्ह अवघड जातं मुलांना, बरं शेवट असतं तोपर्यंत मुलांना वाचायला आलेलं असतं, कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर ओ ची ओळख करून दिली जाते. या पुस्तकात कुठे दिसतंय? नकोस, ओ दिसला. आणखी कुठे? आणखी कुठे? आणखी कुठे? पुन्हा नको. आपण ज्या वेळेला स्वरचिन्ह शिकवतो त्यावेळेला आपण साधारणतः ओचे सगळी नामं घेतो बघा. आपल्याला नको हा शब्द कधीच सुचत नाही, जनरली क्रियापद सुचतच नाहीत आपल्याला. आपण सगळी नामं घेतो आणि त्याच्यामुळे आपण बोकड असा शब्द सांगतो, झोका असा शब्द सांगतो, पण नको हा शब्द शिक्षक मंडळी सांगत नाही. आणि तो आपल्याला पुस्तकात सापडतो आणि त्याच्यामुळे पुस्तकामधनं कितीतरी जास्त वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आणि मी काहीतरी शब्द सांगणे किंवा फळ्यावरती लिहिण्यापेक्षा प्रत्येक मुलाने ओचा शब्द शोधलेला आहे आणि तो वेगळा आहे प्रत्येकाचा. आणि मग ते केवढे तरी शब्द आपल्यापाशी जमतात. म्हणून स्वरचिन्हाची ओळख केल्यानंतर तो कुठे सापडतोय हे बघण्यासाठी आपल्याला पुस्तकं वापरता येतात. तिसरी गोष्ट आपल्याला करता येते ते म्हणजे की या पुस्तकामध्ये मागे पुढे कुठे लिहितं सांगितलं फक्त एक शिरोबिंदू नामक गोष्ट आहे. ही शिरोबिंदू नामक गोष्ट आहे ती माधुरीताईंचं पुस्तक तुम्ही बघा आणि ती खूप भल्या भल्यांना सुद्धा ना अवघड जाते. मुलांना आपण अनुस्वार शिकवतो आणि त्यावेळेला तो टिंब शिकवतो, बिंदू असतो त्या अक्षराच्या वर, पण मग त्याचा उच्चार हा मंदा म्हणजे तो उच्चार केला जातो. पण इथं जे आहे केलय, हे केलय असं मी वाचलं मी. मग हे काय? आणि कुठेतरी मुलांना पहिली किंवा दुसरीच्या पातळीवरती आपल्याला शिरोबिंदू शिकवावा लागतो, कारण पूर्वी ना सोपं होतं, सगळे मात्रा असायच्या सगळ्याच्या, केले आहे असं लिहिलं असतं. पण आज जर तुम्ही तोंडी भाषा जसं बोलताय तसं तुम्हाला लिहायचं असेल, संवाद लिहायचे असतील तर तिथे तुम्हाला शिरोबिंदू येणार आहे आणि ते बरेच आहेत या पुस्तकामध्ये. त्याच्यामुळे शिरोबिंदू ही संकल्पना शिकवण्यासाठी हे पुस्तक छान वापरता येईल आणि ती शिकवावी. म्हणजे जो खरा शिक्षक आहे ना त्यांनी ते शिकवावं. मलाच माहिती नाही जाऊ द्या ना मुलं बघतील काय, असं नको. ती जाणून घ्यायला पाहिजे शिक्षकांनी आणि ती शिकवायला पाहिजे. आणखी एका गोष्टीसाठी मी तुम्हाला एक डेमो ह्याचा करून दाखवते. पुढे ओके. आता ह्याच्यानंतरचं जे पान आहे ना त्याच्यामध्ये एक शब्द येणार आहे, तो आपण साधारणतः देवाधिकांच्या बाबतीत वापरतो.
पण एखाद्या मुलाने खूप घाणेरडा झाला, चिखल बिखल खेळला किंवा रंगात खेळला आणि सगळं बरगटून घेतलंय, कपड्याला पण सगळं रंग लागलेला आहे, कुठेतरी इथे रंग लागलेला आहे, हाताला धुतात जनरली मुलं. तर अशा वेळेला ते मूल जसं दिसतं त्याच्यासाठी एक शब्द आहे आणि हा पुढल्या पानावर येणार आहे. मी वाचून दाखवताना तुम्हाला जर तो शब्द सापडला तर तुम्ही टाळी वाजवायची. पुढला पान. रमेश, आता आंघोळ केलीस ना? काय हा अवतार? तुम्हाला सगळ्यांना अवतार हा शब्द नव्याने कळला, पण त्याची मी आधी तुम्हाला ओळख करून दिली होती. मुलांना ज्या वेळेला तुम्ही नवीन शब्द शिकवता त्यावेळेला कुठल्याही गोष्टीचं पुस्तक घ्या, त्यातले त्यांना नवीन असू शकतील असे वाटणारे जे शब्द आहेत, 2 असतील 3 असतील, त्याच्याबद्दल थोडस आधीच तुम्ही त्यांना सतर्क करायचं. म्हणजे मग ती मुद्दाम लक्ष देणार आहे की काहींनी टाळी वाजवायला सांगितली, मग बाकीच्यांनी वाजवली मी नाही वाजवली असं व्हायला नको, आणि त्याच्यामुळे ती अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण खूप छोट्या मुलांना ना खूप शब्द माहीत नसतात. अवतार हा शब्द त्यांना माहित नाही, त्यांच्या छोट्या मुलांच्या व्होकॅब्युलरीमध्ये नाही येतो. तो शिकवणं हे शिक्षकाचं काम. इथे मी शिक्षक म्हणते कारण जनरली या गोष्टी शाळेत होतात, परंतु कोणीही पुस्तक मित्र हे करू शकतात. अगदी घरी पालकांनी केलं तरी काहीच हरकत नाही. तर तेव्हा गोष्टीची पुस्तकं किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापरता येतात याचं एक प्रात्यक्षिक म्हणून हे एक सुंदरसं पुस्तक घेऊन आमच्या शाळेमध्ये आम्ही केलं आणि ते मी आता तुम्हाला दाखवते की काय काय आम्ही पुस्तकांचा वापर केला. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानते. मला इथे बोलवलं आणि सध्या आम्ही काही पुस्तक मित्रांच्या बरोबरही काम करतो आहोत आणि ते कुठपर्यंत नेता येतं. म्हणजे हा जो नेहमी एक शिक्षकांचं म्हणणं असतं ना की मग आमचं कौशल्य कधी संपणार. तुमचं कौशल्य म्हणजे काय असतं? जी सगळी कौशल्य दिलेली आहेत तुमच्या पाठ्यक्रमात अभ्यासक्रमात ती कौशल्य सगळी मुलांना आली पाहिजे. मग ती याच्यामध्ये सगळी कौशल्य येऊ शकतात आणि खूप मज्जेने येऊ शकतात. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही पुस्तकाचा वापर करून मुलांना छान शिकवतात. नमस्कार, मी अपर्णा क्षीरसागर. तर कारंजर हे माझं खरं तर पहिलंच छोटंसं पुस्तक, पण या छोट्याशा पुस्तकाचा प्रवास फार मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 4 वर्षापूर्वी माधुरीताई आमच्या खेळघरात आल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं, तर त्यावेळेला त्यांनी असं काही काही विषय सुचवले. पटकन त्या म्हणूनही गेल्या की तुमचे काही काही अनुभव पण असतील किंवा काही प्रसंग असतील मुलांसोबत घडलेले, काही घटना तुम्हाला आठवत असतील तर त्यावरही पुस्तक लिहिता येईल. मग हाच विषय डोक्यात असताना मी खेळघराचं काम तिथे चालतं ते वस्तीतून जात होते. वस्तीतला रस्ता खरं तर रोजचा, वस्ती रोजची, रस्ता रोजचा. तिथे काही दिवसापूर्वी खणलेलं होतं. तिथे पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम चाललं होतं आणि एक छोटासा मुलगा तिथे पाण्यापाशी खेळत होता. छोटंसं कारंजं तिथून उडत होतं. खरं तर हे मी आदल्या दिवशी सुद्धा एखाद्या वेळेला पाहिलं असेल, पण माधुरीताईंच्या बोलण्यामुळे दृष्टिकोन बदलला होता असं मला खूप जाणवलं. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मला थोडंसं वेगळं काहीतरी जाणवलं आणि आता माधुरीताईंनी सांगितलं की मला दिसायला लागलं ते, आणि मग आपोआप ती गोष्टीने आकार घेतला. शब्द वाक्य तयार झाली, मनातल्या मनात गोष्टही तयार झाली. खरं तर पानभर गोष्ट आहे ती. मी ती माधुरीताईंकडे पाठवली आणि ह्याला खूप दिवस झाले म्हणजे त्यांच्याकडनंही काही आलं नाही. मीच एकदा त्यांना विचारलं की काय झालं पुढे त्या गोष्टीचं. तर संध्या त्यांनी मला सांगितलं कोरोनामुळे सगळं काम बंद आहे. म्हणजे जवळजवळ परत पुढची 2.5 वर्ष गेली, कुठेच काही झालं नाही. मी नाच सोडून दिला होता खरं तर. आणि मग कोरोना जसा कमी झाला तेव्हा मग संध्या त्यांचा फोन आला की आपण आता परत त्याच्यावर काम करणार. मग मात्र थोडंसं बरं वाटलं, पण मग त्यांनी सांगितलं की हे पुस्तक ना फक्त 8 पानाचं आहे. परत ती गोष्ट छोटी करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण मग करता करता आणि आम्ही इथे सगळेजण खूप दिवस बसत होतो. माधुरी त्यांनी आता सांगितलं आम्ही वर्षभर याच्यावर काम केलं होतं आणि ती
गोष्ट अगदी छोटी करत 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 8 ओळींवर आणली. 8 ओळी म्हणजे माझ्यासाठी खरं तर त्याचा आत्मा कसा काय आणायचा हे खूप अवघड झालं होतं. 8 ओळी आणि 8 शब्द 30 शब्द असं काहीतरी अट घातली. परत तिथे म्हणजे मला असं वाटतं की ते कमी करता 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 एका पानावर कुठेतरी ना फक्त एकच शब्द आहे. एका शब्दात कशी काय ती गोष्ट मावायची असं झालं होतं. पण आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नामुळे हे सगळं खूप छान साध्य झालं. एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे खरं तर गोष्टीचा आत्मा ज्याला म्हणतात ना ती ह्याची चित्र आहे. म्हणजे मला असं वाटतं की या चित्रांमुळे गोष्ट खूप फुलत गेली. आता माधुरी त्यांनी तेच महत्वाचं सांगितलं की मुलांना चित्रातून जास्त ती गोष्ट कळते. त्याच्यामुळे चित्रांचं पण काम म्हणजे ही सगळीच 30 पुस्तकं ना चित्रांमुळे खूप छान झाले. त्याच्यामुळे मग आम्ही दर शनिवारी इथे जमून माझा जो हा प्रवास मला असं वाटतं की हा आम्ही दर शनिवारी जे सगळेजण भेटत होतो त्याच्यामुळे मला खरं तर कळायला लागलं एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या प्रसंगाकडे, एखाद्या घटनेकडे कसं बघायचं. शिल्पा पण म्हटली की मला रेषा दिसायला लागल्या, तसं मला घटना प्रसंग आता दिसायला लागतात. त्याच्यामुळे हा माझा प्रवास खूप छान झालाय. आणि अजून एक मला थोडंसं सांगायचं की या पायाभूत साक्षरतेच्या अंतर्गत प्रथम गोष्टी जी 30 पुस्तकं केली ती सगळी अतिशय सुंदर आहेत. म्हणजे माधुरीताई, संध्याताई, प्रथम बुक्स यांची खरंच खूप मोलाची मदत मला या सगळीकडे झाली. आणि या पुस्तकांची वाटचाल मी दर शनिवारी बघत होते. आता फक्त मला एक सांगायचं की जर ह्याच्या पुढे मी पुस्तक केलं, समजा माझ्या हातून अजून एखादं पुस्तक केलं तर ह्याची चित्र मी काढणार आहे. कारण ह्या चित्रकारांना समजावून घेऊन आपण त्यांना समजावणं हे खूप अवघड वाटलं मला. कारण आम्ही चित्रकार बदलला. कारण त्या चित्रकार पहिले जे होते त्यांना कोरोना झाला, त्यांनी नाही म्हटलं. त्याच्या आधी आम्ही त्यांना माझं गोष्ट आणि त्यांची चित्र याचा मेळच होत नव्हता. मग आम्ही त्यांना वस्तीचे फोटो सुद्धा पाठवले होते पण तेही अजून छान जमत नव्हतं. पण आता मात्र हे पुस्तक खूप छान झालंय. मात्र आता जर मी गोष्ट केली तर नक्की मी चित्र काढेन असं मला वाटते. धन्यवाद.